सर्वांना नमस्कार. आपण एक 2-3 मिनिटातच आजच्या आपल्या मुलाखतीची सुरुवात करणार आहोत. इथे जमलेल्या सगळ्यांचं मी मानसी सोमण स्वागत करते. बरेच लोक जॉईन होत आहेत म्हणून आपण जरासे थांबलोय. आपण बरोबर 9 वाजता आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. आजचा कार्यक्रम कशासाठी आहे साधारण सगळ्यांना कल्पना आहे. त्याच्यामुळे लवकरच आपण आपल्या गप्पांना सुरुवात करायची. आपल्याबरोबर म्हणजे गप्पांचा कार्यक्रम आहे आणि मुळात अतिशय खास मंडळी आपल्याबरोबर आज असणार आहेत. बरेच जण जॉईन झालेत. सुरू करायच्या आधी फक्त एकदा सगळ्यांनी आवाज माझा क्लिअर येतोय ना एवढं फक्त सांगा, म्हणजे मग मला सुरू करायला सोपं जाईल. हो येतोय ताई. हो आहे. ओके ओके, थँक्यू. ओके, आता एकदा परत आवाज चेक करूया. मी सुरुवात करते. कन्फर्म. नमस्कार, मी मानसी सोमण. आजच्या कार्यक्रमात सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. आजचा कार्यक्रम हा आपला संवादाचा असणार आहे. यात आपल्याबरोबर आहेत गीता धर्म मंडळाच्या कार्यवाह श्रीमती विनया महेंदळे व श्री धनंजय गोखले, ज्यांना आपण डीजी म्हणून ओळखतो. पुण्यातील गीता धर्म मंडळ ही संस्था सर्वांनाच परिचित आहे. या संस्थेने श्री धनंजय गोखले यांना आमंत्रित केलं आणि या सहयोगातून नवीन उपक्रम सुरू होणार आहे, अप्लाइड गीता इनिशिएटिव्ह. आणि या अंतर्गत असलेल्या ऑनलाईन कोर्सचं नाव आहे, जे आपल्याला मागे दिसत असेल की अप्लाइड भगवद्गीता मास्टरिंग ग्रामर ऑफ सॅटिस्फॅक्शन, समाधानाचे शास्त्र. या कोर्सबद्दल उत्सुकता नक्कीच सर्वांच्या मनात असणार आहे. मात्र मला वाटतं याबद्दल जर संपूर्णपणे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्याची पार्श्वभूमी माहीत असणं तितकंच महत्वाचं आहे. आणि त्यासाठी अजून एक व्यक्ती आज आपल्याबरोबर आहे, ती म्हणजे गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर मुकुंद दातार. आणि त्यांच्यापासूनच आपण आपल्या संवादाला सुरुवात करणार आहोत. त्याआधी त्यांची अगदी थोडक्यात मी ओळख करून देते. दातार सर नमस्कार. नमस्कार. दातार सर MA मराठी आणि संस्कृत तसंच PhD मराठी, सेवानिवृत्त प्राचार्य वारणानगर महाविद्यालय, श्री ज्ञानदेव अध्यसन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथेही प्रमुख अध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिलंय. वारकरी संप्रदायाचे ते अभ्यासक आणि उपासक आहेत. संत आणि संस्कृती विषयक 30 ग्रंथांचं लेखन त्यांनी आतापर्यंत केलंय. गेली 5 दशकं समाज प्रबोधनाचं काम ते त्यांच्या व्याख्यानातून करतायत. युट्यूबवर देखील त्यांची निरूपणं प्रसारित झालेली आहेत. साहित्य लेखन आणि वक्तृत्व सेवेसाठी अनेक विशेष पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.
सध्या सकल संत विचारपीठ कोथरूड पुणे आणि शताब्दी संपन्न गीता धर्म मंडळ पुणे या 2 ठिकाणी अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. अशा आदरणीय डॉक्टर मुकुंद दातार यांचं मी इथे पुन्हा एकदा स्वागत करते. सर, तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार. गीता धर्म मंडळाचं काम खरंच खूप मोठं आहे, ज्याला अनेक वर्षांची समृद्ध अशी परंपरा आहे. नुकतीच मंडळाने 100 वर्ष पूर्ण केली, हे खरंच कौतुकास्पद आहे. आपण या मंडळाचे अध्यक्ष आहात आणि आपल्याशी बोलताना हे नेहमी जाणवतं की परंपरेचा वारसा तर तुम्ही जपताच, तसंच येणाऱ्या काळाची पावलंही तुम्ही ओळखता. आणि याचाच एक भाग म्हणजे मला वाटतं आपण सुरू करत असलेला हा नवीन उपक्रम अप्लाइड गीता इनिशिएटिव्ह. तर हा उपक्रम सुरू करण्यामागे तुमची भूमिका काय आहे? सर्व सुहृदजनांना विनम्र प्रणाम. आता मानसीने विचारलेला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. परंपरेचा वारसा जपायचा आणि त्याचबरोबर नव्या काळाची आव्हानं सुद्धा ध्यानामध्ये घ्यायची. खरं तर ही भगवद्गीतेचीच भूमिका आहे. भगवद्गीता हा महान ग्रंथ आहे, यात काही शंका नाही. नेमक्या शब्दामध्ये सांगायचं तर भगवद्गीता हा भारतीय तत्वचिंतन परंपरेमधला अक्षरशः कोहिनूर आहे, किंवा भारतीय ज्ञान परंपरेमधलं 5000 वर्षांचं ते विद्यापीठ आहे. पण गीतेची महती त्याहून अधिक आहे की गीता एक आपल्याला धर्म सांगते. विचारधर्म आणि आचारधर्म. हा गीता धर्म आपल्याला सांगितलाय कोणी? तर लोकमान्य टिळकाने गीता रहस्यातून. निष्काम कर्मयोग, यामध्ये निष्काम आसक्तीरहितता हा विचार आहे आणि कर्मप्रवण कर्मयोग हा आचार आहे. आणि म्हणूनच गीता धर्म मंडळाचं नाव गीता धर्म मंडळ असं सुट नाही आहे. गीता धर्म हा जोड शब्द आहे. आणि हा निष्काम कर्मयोगाचा गीता धर्म हा राष्ट्रधर्म आहे. कारण भारतभूमीच मुळी निष्काम कर्मयोग हे जगाला सांगण्याचं अवतार कार्य करते. लोकमान्यांचे नेमके शब्द मी उद्धृत करतो, म्हणजे आत्ताच्या उपक्रमाला एक चांगल्या प्रकारची पृष्ठभूमी प्राप्त होईल. लोकमान्य म्हणालेत, संसारात भांबावून गेलेल्या मनाला निष्काम कर्माचरणाचा मार्ग दाखविणारा असा सुबोध ग्रंथ संस्कृत साहित्यातच काय, पण जगाच्या वाङ्मयामध्ये सुद्धा दुर्मिळ आहे. आणि याच गीता धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम मंडळ गेली 100 वर्ष करते. 5 पिढ्या या त्यासाठी आपली सेवा अर्पित करता झाल्या. आता मानसीने विचारल्याप्रमाणे ही परंपरा झाली, पण त्याच्या नव्या काळाचे आव्हान काय? तर गीता धर्माचे एक वैशिष्ट्य आहे की तो नित्य नूतन आहे, आपल्या सनातन धर्मासारखा. आणि ही नूतनता ॲप्लिकेशन, अप्लाइड, उपयोजित अशी प्रत्येक युगात असली पाहिजे, असं एका फार मोठ्या व्यक्तीनं आपल्याला सांगितलंय. आणि ती व्यक्ती म्हणजे आचार्य विनोबा भावे. त्यांनी वेल्लोर प्रवचनामध्ये स्पष्टपणे असं म्हटलंय की आपली गीता, आपला विचार हा कसा पाहिजे? उपयोजित ब्रह्मविद्या. अप्लाइड हा शब्द आहे, अप्लाइड फिलॉसॉफी यासारखा शब्द आहे. आणि आपण हा नवा अभ्यासक्रम सुरू करत असताना नेमकी तीच भूमिका ठेवतोय की प्रत्यक्षपणे त्या ब्रह्मविद्येचं, तत्वज्ञानाचं सर्वसामान्य व्यक्ती आणि त्यातही युवा पिढी याच्यापर्यंतचं ॲप्लिकेशन, उपयोजन पोचलंच पाहिजे. अशी भूमिका मी प्रारंभी आपणा सर्वांसमोर सादर करू शकेन. अगदी. आणि त्याच्याच पुढे या उपक्रमासाठी आपण श्री धनंजय गोखले
यांची निवड केली आहे. त्यांच्याबरोबर संयुक्त सहकार्य म्हणजे कोलॅबोरेशन केलंय. अप्लाइड गीता इनिशिएटिव्ह याचं डायरेक्टर पद सुद्धा तुम्ही त्यांच्यावर सोपवलंय. आणि आता येणारा जो कोर्स आहे ऑनलाईन, अप्लाइड भगवद्गीता मास्टरिंग ग्रामर ऑफ सॅटिस्फॅक्शन, समाधानाचे शास्त्र, आणि या कोर्सचं पूर्ण डिझाईन आणि स्ट्रक्चर याची जबाबदारी तुम्ही त्यांच्यावरती दिली. तर नक्कीच कोणते तरी गुण तुम्ही त्यांचे जे पाहिलेत त्याच्यावरतून तुम्ही हे ठरवलंय, आणि ते मला जाणून घ्यायला आवडेल की त्यांच्यातले कोणते गुण या मंडळाच्या नवीन प्रवासासाठी पूरक ठरणार आहेत असं आपल्याला वाटतंय. माननीय धनंजय गोखले यांचं नाव मी अनेक दिवस ऐकून आहे, पण गेले काही महिने त्यांचा आणि माझा प्रत्यक्ष परिचय झाला. आणि परिचय झाल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की धनंजय गोखले यांचा 2 तपांचा 25 वर्षाहून अधिक कॉर्पोरेट जगातला अनुभव आहे. लीडरशिप कोचिंगमध्ये तर त्यांना खरोखरच लक्षणीय अशी हातोटी सापडलेली. आणि त्याहून पुढं माझ्या लक्षात असं आलं की त्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये शिस्त आहे, त्याचबरोबर अचूकतेचा ध्यास आहे, आणि त्याचबरोबर समाजाप्रती मनापासूनची तळमळ आहे. हे जरा मी अधिक स्पष्ट करतो. गीता समजायला पाहिजे असेल तर पहिला अध्याय आणि 18वा अध्याय फार महत्वाचे आहे. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग आहे, आणि 18व्या अध्यायाला जसं करंदीकरांनी नाव दिले अर्जुन उत्थान योग. म्हणजे हा एक छान प्रवास आहे. अर्जुन विषाद योगापासून अर्जुन उत्थान योगापर्यंत. आणि हीच तळमळ मला धनंजय गोखले यांच्या ठिकाणी दिसली. कन्फ्युजन टू कन्व्हिक्शन ही जी ध्येयनिष्ठा, हीच मला आजच्या जटिल संमिश्र धावपळीच्या ताणतणावाच्या जीवनामध्ये हा गीता धर्म जो लोकमान्याने आपल्याला 100 वर्षापूर्वी सांगितला, तो फक्त ग्रंथात राहणार नाही, तो आचरणात येईल, ॲप्लिकेशनमध्ये येईल. ही धडपड आमची होती. आणि धनंजय गोखलेंच्या रूपानं ते काम करणार म्हणजे कसं सांगू, चांगली संकल्पना असते, पण ती व्यवहारात उतरण्यासाठी उत्तम नेतृत्व लागतं. मला धनंजय गोखलेंच्या ठिकाणी ते नेतृत्व गुण दिसले, आणि म्हणून मंडळानं पूर्ण विचार करून धनंजय गोखले यांच्याबरोबर त्यांचं सहकार्य घेऊन पुढे जायचं, जगन्नाथाचा रथ, असं मनापासून ठरवलं. खूप खूप धन्यवाद दातार सर तुम्हाला. आणि तुम्ही आता म्हणालात तसं डीजी किंवा धनंजय गोखले यांना तुम्ही या उपक्रमाचं संपूर्ण कर्णधार पद दिलेलं आहे. तर मला वाटतं की या संदर्भात पुढे जाताना आपण डीजी कडून समजून घेऊया. डीजी, सर्वप्रथम आदरणीय दातार सरांनी केलेलं कौतुक आणि उपक्रमाचं या कर्णधार पद या दोन्हीसाठी अतिशय मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा मी सर्वांच्याच वतीने देते. आणि सर्वांसाठीच म्हणजे इथे उपस्थित असलेल्या सर्वांसाठी धनंजय गोखले यांची एक थोडक्यात ओळख मी करून देते. धनंजय गोखले डीजी, कॅटलिक अनेबलर, PMP पीपल अँड प्रोजेक्ट्स, प्रकल्प व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये गेली 25 वर्ष देशात आणि परदेशात नाव. अमेरिकन बायोग्राफिकल इन्स्टिट्यूट तर्फे प्रकल्प व्यवस्थापनात शिक्षणाबाबत केलेल्या कामासाठी मॅन ऑफ द इयर 2012 हा पुरस्कार. व्यवस्थापनातील सूत्रे नाविन्यपूर्ण पद्धतीने समाजापर्यंत नेण्यासाठी PMI USA तर्फे एरिक जनेट एक्सलन्स इन PM 2013 पुरस्कार. ऑस्ट्रेलियन सायकोलॉजिस्ट प्रेस संस्थेतून मनुष्याची जडणघडण या विषयामध्ये मार्गदर्शन. 2000 पर्यंत सिएट टायर्स, मर्सिडीज बेन्झ, नॅटवेस्ट बँक या ऑर्गनायझेशन्समध्ये काम. गेली 25 वर्ष भारत तसंच सिंगापूर, दोहा, साऊथ आफ्रिका, ग्रीस, सौदी अरेबिया, शिकागो, चीन, नेदरलँड्स या देशांमध्ये प्रकल्प. लीडरशिप विषयामध्ये नामांकित ऑर्गनायझेशन, शैक्षणिक संस्था तसेच भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयातर्फे मार्गदर्शन. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची आवड आणि 14 वर्ष हार्मोनियम वादनाचा छंद. ललित, अथर्वशीर्ष, भगवद्गीता, प्रोजेक्ट मॅनेजमेंट या विषयांवरील
रोजच्या जीवनाशी सांगड घालणारी इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये अशी असलेली 10 पुस्तकं, तसंच व्हिडिओ पुस्तकं, नाट्य वाचन, व्हिडिओ मालिका, भाषणं. गेल्या 24 महिन्यात लाईव्ह कोर्सेसमध्ये 2,900 हून अधिक पार्टिसिपंट्सचा सहभाग, 3,500 लहान मुलं, पालक, शिक्षकांपर्यंत पोहोचण्याचा उपक्रम, पीएम ओथ, प्रकल्प तरू, बलुतेदार, वर्ल्ड ऑफ पीएम विथ ड्रामा अशा अभिनव कल्पनांचं यशस्वी सादरीकरण. डीजी, तुझी ओळख सांगताना लक्षात येत आहे आणि मगाशी दातार सर म्हणाले तसं, की तुझं 2 तपाहून अधिक म्हणजे जवळ-जवळ गेल्या 25-26 वर्षांचं करिअर हे मुख्यत्वे मॅनेजमेंट, लीडरशिप यातलं आहे. म्हणजे एकंदरीतच प्रॅक्टिकल अप्रोच दिसतो. म्हणून विचारते, की पारंपरिक गीता आणि प्रॅक्टिकल गीता यातला जो दुवा तू शोधलायस, तो आम्हाला सांगशील का? नक्की सांगतो. सर्वात प्रथम सर्व उपस्थित लोकांचं मनापासून धन्यवाद आणि आभार. आणि योग बघ कसा आहे मानसी, म्हणजे बोलावणं कोणी धाडलं, मुकुंदाने धाडलं, कृष्णाने धाडलं म्हणा. मुकुंदाने बोलावणं धाडल्यानंतर धनंजय नाही म्हणेल का. त्यामुळे मी पहिल्यांदी ज्या वेळेला त्यांनी बोलवलं होतं त्यावेळेला गेलो होतो आणि तिथे अनेक गोष्टींच्या प्रेमात पडलो. एक म्हणजे 4:30ला बोलवलं होतं, मी 4:25ला गेलो. दातार सर तिथे बसलेले होते. म्हणलं तस्मात् सर्वेषु कालेषु असं आतून फिरायला लागलं. आणि त्यांच्याशी बोलत असताना मनातल्या मनात ते वचन देऊन टाकलं त्यांना आणि स्वतःला बेसिकली, की यांनी सांगितलंय करिष्ये वचनम तव. एवढं तिथेच सांगून टाकलं, की कितीही लोड असो, कुठेही असो जगामध्ये, पण ते सांगतायत ते करायचं. आणि त्यात माझं भलं आहे इतका स्वार्थी विचार ठेवून मी त्यांनी त्यांचे आभार मानतो खरं तर, की मला सांभाळून घ्या. पितेव पुत्रस्य सखेव सख्यू अशा पद्धतीने विनंती कायम शेवटपर्यंत राहील. तुझा जो प्रश्न होता प्रॅक्टिकल आणि परंपरा, हे दोन वेगळं नाहीये. आणि ते ज्यावेळेला वेगळं केलं जातं तिथेच सगळी ज्ञानबाची मेख गोंधळ घालते. मी त्याला असं म्हणतो की प्रॅक्टिकली जपलेली परंपरा, प्रॅक्टिकल आणि परंपरा असं म्हटलं. इनफॅक्ट तू जर का प्रॅक्टिस किंवा प्रॅक्टिकल या शब्दाच्या रूट मध्ये गेलीस ना, तो ग्रीक मधनं शब्द आलेला प्रॅक्टिकोस. आणि प्रॅक्टिकोस या शब्दाचा अर्थच मुळी डुईंग, ऍक्टिंग, कन्सर्न्ड विथ ऍक्शन असा आहे. त्यामुळे प्रॅक्टिकल परंपरा असं म्हणण्यापेक्षा प्रॅक्टिकली जपलेली परंपरा म्हणू. आता हे म्हणजे मला समजायला कठीण जाईल तर मी काय केलं याच्यामध्ये, की उदाहरणं मी समोर आणली, की आता सगळ्यांनाच उदाहरण देतो मी. असं धरूया आपण 3 घरं आहेत, अ, ब आणि क. त्या अ घरामध्ये आजी आहे, आजीचा मुलगा, सून, आजीची नातवंड अशी एक 6 जण त्या घरात राहतात. आजीच्या पणजीनी लिहिलेलं एक पाककृतीचं पुस्तक, रेसिपी बुक, हे त्या घरात आहे. म्हणजे आता बघा आजीची पणजी म्हणजे साधारणतः एक 250 वर्षापूर्वीचं ते पुस्तक असेल. आता हे पुस्तक लिहिलं कसं, त्यावेळेला तिला लिहिता वाचता येत होतं का, पेन्सिल कुठे मिळाली, असे प्रश्न येत असतील तर टेम्पररी बाजूला ठेवा ते. आता आपण भाव समजून घेऊ त्याच्यातला. तर ते पुस्तक आहे, ते घरातल्या सगळ्यांना माहिती आहे. आजी पण म्हणते की अहो म्हणायचे नेहमी, किंवा वगैरे वगैरे वगैरे. हा मुलगा पण तिचा म्हणतो की होतं आमच्या घरात होतं वगैरे असं. पण ते काही केल्या कुठेही सगळीकडे दोंडाळून झालं. ते पुस्तक काही सापडत नाहीये आता. मग आता ह्याच्यात परंपरा जपली का, प्रॅक्टिकॅलिटी आणली का? माझ्या मते काहीच नाहीये. कारण काय जपायचं तेच जपलं गेलेलं नसेल तर काय पुढे. आता ब घरात जाऊ किंवा केस नंबर 2 घेऊ आपण, की त्याही घरात आजीच्या पणजींनी दिलेलं 150 पावणे 200 वर्षापूर्वीचं पाककृतीचं पुस्तक आहे. ते पुस्तक अतिशय सुंदर जपलंय त्यांनी. ते देव्हाऱ्याच्या बाजूलाच एका काचेच्या कपाटामध्ये छान अशी सुरेख त्याला बांधणी केलेली आहे आणि ते तिथे ठेवलंय. रोज त्याच्यावर हळद, कुंकू, फूल व्यवस्थित तिथे हार-बीर असतो. झकास. सणासुदीच्या दिवशी त्याला जास्ती मेहरप वगैरे केली जाते छान. फक्त त्या घरातल्यांपैकी कोणीही ते अजून पुस्तक एकदाही उघडलेलं नाहीये. तर आता ह्या केसमध्ये ही परंपरा जपली म्हणायची का प्रॅक्टिकॅलिटी? प्रॅक्टिकॅलिटी नक्कीच नाही असं मला वाटतं. परंपरा जपली का नाही जपली मला माहिती नाही. पुस्तक जपलंय एवढं नक्की. आता तिसरी केस घेऊ, घर नंबर क.
तर त्या घरामध्ये सुद्धा आजी आहे, आजीचा मुलगा आहे, नातू आहे, सून आहे, सगळं आहे. त्या घरामध्ये सुद्धा आजीच्या पणजीने दिलेलं पाककृतीचं पुस्तक आहे. आणि ते पुस्तक या लोकांनी इतकं सुरेख जपलंय. त्याची पानं विदीर्ण झालेली होती, त्याला त्यांनी लॅमिनेट करून आणलं, छान ठेवलंय ते. आणि त्या पुस्तकाच्या प्रत्येकी एक अशा प्रती ह्या लोकांनी काढल्या, प्रत्येकाच्या हातात दिल्या. नातू, नातवंड, आजी, मुलगा, सून, 5 प्रती त्यांच्याकडे आहेत. आणि आजीनी करती त्या घरातली म्हणून त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं की आठवड्यामध्ये कुठलीही यातली एक पाककृती कुणीतरी एकाने अकाउंटेबिलिटी घ्यायची आणि ती करायची. 4 वेळा चुकली तरी चालेल, 10 वेळा चुकली तरी चालेल, पण ती करायची. त्यामुळे झालं काय, मागच्या 10-12 वर्षामध्ये या घरामध्ये, घरामध्ये जवळजवळ 75 ते 80 अशा तावून सुलाखून निघालेल्या पाककृती तयार झाल्या. आणि गंमत म्हणजे त्या आजीच्या नातवाने आता मोठं क्लाउड किचन काढलंय आणि भरघोस व्यवसाय सुरू आहे त्याचा. या तिसऱ्या पद्धतीच्या किंवा तिसऱ्या घराला मी प्रॅक्टिकली जपलेली परंपरा असं म्हणतो. भगवद्गीता हे रेसिपी बुक आहे. आणि रेसिपी बुक वापरण्याची एक आणि फक्त एकच जागा आहे, ती म्हणजे चूल. ती रेसिपी बुक देवघरात उपयोगाचं नाही, हॉलमध्ये उपयोगाचं नाही, गॅलरीमध्ये उपयोगाचं नाही. हातात चूल घेऊन चटके खात खात ते जोपर्यंत रेसिपी होत नाही तोपर्यंत उपयोग नाही. मग रेसिपी न करता ज्यावेळेला पुस्तक जपलं जातं त्यावेळेला काय जन्माला येतं? उपयोग न करता एखादी गोष्ट जपली तर त्यातून उपयोग जन्माला येतो, तो अभिमान. आणि अभिमान हा आसुरी गुण आहे. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्यम एवच. मग अभिमान म्हटल्यानंतर आसुरी संपत्ती म्हणजे अधोगती. मग तिसरी जी घरकुल आहे त्याच्यामध्ये अभिमान नाही धरला त्यांनी, त्याचा वापर केला, पानागणिक वापर सुरू केला. आता शेवटचं उदाहरण देतो आणि थांबतो. भगवद्गीता जर का रेसिपी बुक आहे आणि माझं किचन हे माझं आयुष्य आहे पूर्ण, तर त्या आयुष्यामधल्या किचनमध्ये म्हणजे किचन मधल्या आयुष्यामध्ये मी काय करीन त्याचं? एक अगदी सहज उदाहरण देतो की धरून चाल की माझं घर मी रंगवायला काढलेलं आहे, किंवा घरात फर्निचरचं काम काढलेलं आहे, किंवा एक भला थोरला प्रोजेक्ट असेल की लंडनचं एअरपोर्ट एक्सटेंड होत आहे, T5 T6, हे भलं थोरलं एअरपोर्ट आहे ते. काहीही काम असो, घरातलं रंगकाम किंवा टर्मिनलचं कन्स्ट्रक्शन, त्याच्याशी माणसं जोडली गेली म्हणजे त्यांच्या वृत्ती, प्रकृती, दृष्टी सगळे आले. मग कृष्ण कधीतरी भगवद्गीतेत सांगून जातो अर्जुनाला, साहेबा सांभाळायचं तुझं तुला, माझ्याकडे काही येऊ नको, उद्धरेत आत्मना आत्मानम. मी मदत करीन तुला, पण प्रवास तुझा आहे, राहीन तुझ्याबरोबर. पण हे करत असताना ना, ही 9 माणसं किंवा 9 मानसिकता तुझ्या आजूबाजूला असतील, मग रेसिपी सुरू होते. सुहृद, हरी, मित्र, उदासीन, मध्यस्थ, द्वेष्य, बंधुषु, साधुषु, अपि च पापेषु, विशिष्यते. की तुझ्या आजूबाजूला तुझे चांगले इच्छिणारी लोक असतील, तुला मदत करणारी लोक असतील, तुझं वाटोळं व्हावं अशा विचारांची लोक असतील, तुझं वाटोळं करण्यात अग्रेसर असलेले लोक असतील, मग मित्र असतील, शत्रू असतील, सुहृद असतील, द्वेष करणारी माणसं असतील. काही जणांना काही पत्ता नसेल तुझ्या कामाचा, उदासीन वरती असतील ते. काही जण जरा जपून की जायचं का ह्याच्या बाजूला का नाही असे असतील. काही जण साधू, सगळ्यांचेच काम करणारे, आणि काही जण पापी, सगळ्यांचेच वाईट करणारे. बंधू, नातेवाईक, अशी एक कन्सेप्ट त्यांनी काढली. तर ही साधारणतः 9 पद्धतीची माणसं, मी ज्याला म्हणतो 9 पद्धतीची मानसिकता, इन्क्लुडिंग यू विल बी देअर. तर तू तुझं काम करताना, कुठलंही काम हातात घेतोस त्यावेळेला अशी माणसं पाहतोस का रे? हा झाला रेसिपीचा उपयोग. मग या माणसांना नावं ठेवतोस का? माणसांना नावं ठेवत असतील तर समबुद्धी विशिक्षते तुला जमलेलं नाही. मग समबुद्धीनी काम करायचं असेल तर माणसांना नावं ठेवू नको. हा, त्यांचा इंटरेस्ट माझ्या कामात नाहीये त्यामुळे तो कटकट करतोय, त्यामुळे तो माझ्या आड येतोय, हे इतपत ठीक आहे. तर हे मला उदाहरण द्यावं असं वाटतं. आणि मग तुझ्या प्रश्नाकडे म्हटलं तसं, दिस इज हाऊ वी कॅन, म्हणजे प्रॅक्टिकली आपण ही परंपरा जपू शकू. जसं दातार सरांनी पहिल्याच त्यांच्या उत्तरात सांगितलं की ही सातत्याने नवनूतन झाली पाहिजे. त्याची प्रिन्सिपल तीच राहिली तर त्याच्या अप्लिकेशन्सची एकंदर परीघ बदलत राहणार आहे, असं मला सांगावं असं वाटतं. अगदी म्हणजे तू म्हणालास तसं प्रॅक्टिकली अप्लाइड हा. करायचंय. आणि मला वाटतं त्याच पद्धतीचा हा जो कोर्स असणार आहे आपला, मास्टरिंग ग्रामर ऑफ सॅटिस्फॅक्शन, समाधानाचे शास्त्र, तर कोर्स तर सगळ्यांसाठीच आहे. तरी एक उद्देश यात नक्कीच असा आहे की 25 ते 55 या वयोगटातली अधिकाधिक मंडळी यात असावीत. म्हणजे यांच्यासाठी नक्कीच काहीतरी यात विचार केला गेलाय. तर डीजी, मला असं विचारायचंय की अ, या 25 ते 55 या वयोगटातल्या मंडळींसाठी
या कोर्समध्ये काय असेल? तू छान सांगितलंस ते की हा कोर्स सगळ्यांसाठी आहे. म्हणजे कोर्स जसं आपण म्हणतो ते मास्टरिंग ग्रामर ऑफ सॅटिस्फॅक्शन, त्याबद्दल मला एक सांगायचं आहे आधी. हा ग्रामर ऑफ सॅटिस्फॅक्शन हा शब्द ज्या अनेक गोष्टींच्या प्रेमात पडलो ती एक गोष्ट, दातार सरांनी सांगितलेला शब्द आहे. तिथेच हुक झालो मी, कारण काय म्हणलं पर्स्पेक्टिव्ह आहे, काय क्लॅरिटी आहे. आणि ग्रामर ऑफ सॅटिस्फॅक्शन, अल्फाबेट्स ऑफ सॅटिस्फॅक्शन जसं त्यांनी सांगितलं. आणि खूपच सुंदर, त्या ते नाव बदललंच नाही, म्हटलं हेच अशाच पद्धतीने झालं. तर आता तू जे म्हणालीस तसं हा समाधान असमाधानाचा खेळ आयुष्यात प्रत्येक अगदी कळायला लागल्यापासून ते कळेन असं होईपर्यंत चाललेलाच असतो तो. त्यामुळे हा कोर्स सगळ्यांसाठी आहे. वयवर्ष 10-9 पासून ते 90 पार केलेलं सगळ्यांसाठीच आहे. 25 ते 55 या वयोगटाचा तू ज्या वेळेला उद्देश म्हणजे उल्लेख करतेस, तर तिथे ROI जास्ती आहे, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जास्ती आहे. म्हणजे ते रिटर्न सगळ्यांनाच मिळणार आहेत. फक्त इथे जास्ती का मिळतील, तर इथे ते किचन जे आहे ना 25 ते 55 मधलं, ते असं तापलेलं आहे. आणि 4 का 5 बाजूला चुली लागलेल्या आहेत, काही ठिकाणी फोडण्या चालू आहेत, काही ठिकाणी तेलाच्या कढया लागलेल्या आहेत. तर हा सगळा भागात त्या किचन मध्ये, मग 25च्या अलीकडे आणि 55च्या पलीकडे किचन नसतं का? असतं ना किचन, पण एखाद दुसरा बर्नर चालू असतो, एखाद दुसरं चहाचं आधण ठेवलेलं असतं, ही उकळती तेलं वगैरे सगळी 25 ते 55 पर्यंत. तर ही व्यवधान आहेत. उदाहरण देतो फक्त या उकळत्या तेलांचं, की 25 ते 35 वयोगटचं पाहिलास ना, तर तो एक्सप्लोररचा वयोगट असतो, की त्यामध्ये करिअरची निवड तो प्रश्न असतो. लग्नाचे निर्णय निदान अजून काही वर्ष तरी 25 ते 35 पर्यंत लग्न होतील आपल्याकडे, नंतरचं काही माहिती नाही. पण तोही आहे की लग्न करायचं का नाही करायचं, का लिव्ह इन मध्ये राहायचं का काय करायचं नक्की. आणि हे होत असताना फोमो आहे, की फिअर ऑफ मिसिंग आउट, की मागे तर पडत नाही ना, अजून कोणी पुढे जात नाही ना. हे त्या वेळेला सुलभ असं आहे सगळं, आणि असलंच पाहिजे त्या वेळामध्ये. 35 ते 45 बघितलंस तर आता परीघ वाढलाय, मी एकटा नाहीये, माझ्याबरोबर कोणतरी पार्टनर आलेला आहे, मग मुलं झाली आहेत, अप जनरेशन डाऊन जनरेशन असू शकेल. त्याच वेळेला EMI चालू असतील घराचे, एक घर असेल तर दुसरं आलं असेल, वगैरे वगैरे वगैरे. 45 ते 55 जर का वयोगट पाहिलास तर त्याच्यामध्ये एक पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो, रिफ्लेक्टिव्ह असतं. म्हणजे आतमध्ये थोडीशी वळलेली असते. निवृत्तीचं नियोजन असतं. आजकाल तर 40-45 पासूनच लोक निवृत्तीचे वेध लागतात. निवृत्ती बरोबर भीती पण येऊ शकते. मग तिथेही भीती असते जी 25व्या वर्षात असते. त्यामुळे ह्या ज्या इमोशन्स आहेत त्या 10 ते 90 मध्ये प्रत्येकाच ठिकाणी आहेत, ज्या लोअर इमोशन्स म्हणतो आपण. तर अशा लोकांना जर का ह्या कोर्समध्ये समाविष्ट करून घेतलं सगळ्यांबरोबर, तर ते अधिक जास्त फुलेल. आणि 25 ते 55 वयोगटाचं ज्यावेळेला कनेक्ट पाहशील ना, तर ते दोन्हीकडे आहे. 55 इज कनेक्टेड टू अप अँड 25 इज कनेक्टेड टू डाऊन. एकाच वेळेला ते 3 जनरेशनशी बोलू शकतात. म्हणून साधारणतः हा वयोगट निवडलाय. मग याच्यामध्ये काय लक्षात घेतलं पहिल्यांदी हे सांगतो, की या वयोगटाला वेळेचं अवेलेबिलिटी खूप कमी आहे. आणि वेळेची अवेलेबिलिटी ज्यावेळेला कमी आहे, त्यावेळेला परसिव्हड टाइम स्पीड इज ट्रेमेंडसली हाय. खूप वेगात जात असतो वेळ यांचा. म्हणजे अरेच्चा गेला की दिवस, असं मोस्टली दिवसागणिक त्यांचं होत असतं. असं नसतं की दिवस कमी आहे. मग ह्याच्या वेळापत्रकाचा विचार करून मग फक्त शनिवारी एक दिवस हम्म. रात्री, हम्म. एवढंच. मग हे शनिवार ते शनिवार वेगवेगळ्या आपल्या किचनमध्ये फिरून यायच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या, मग काही असाइनमेंट्स असतील, केस स्टडीज असतील, ते असेल या वयोगटामध्ये. आणि एकंदरच एक्सपिरियन्शियल लर्निंगचा अंतर्भाव याच्यात केलेला आहे, की आपण कोणीतरी सांगणार आहे म्हणून कोणीतरी ऐकणार नाहीये, कोणीतरी सांगितलंय म्हणून कोणीतरी मानणार नाहीये. जानो मानो मत, असा जो बेस असतो, म्हणजे उडवून लावणार आहोत का नाही, आहे ना करून बघ ना, त्यांनी उगाच सांगितलेलं नाहीये. तद्विद्य प्रणिपाते ना परिप्रश्न, प्रश्न विचार करून बघ, अशा पद्धतीने केस स्टडीज करून जाणार आहोत. आणि हे पुन्हा 10 वर्ष ते 90 वर्ष सगळ्यांसाठी आहे. पुन्हा 25 ते 55चा विचारल्यास म्हणून यांना जास्त फायद्याचं होईल. ते बरं. जे काही ऍप्लिकेशन आहे ते सगळीकडे वापरू शकतील ती लोक, बरं. जातील तिथे वापरू शकतील. एक्सपेरिमेंट कॅन बी डन एव्हरीवेअर. आणि मग कन्फ्युजन ते कन्व्हिक्शन, जसं दातार सर म्हणाले, की हा जो बरं. प्रवास आहे अर्जुनाच्या, नच शक्नोमी अवस्थातून पासून ते स्थितोस्मिगत संदेहापर्यंतचा, गोंधळ ते समाधान, हा प्रवास या वयोगटामध्ये फार वेगाने होत असतो आणि जाणवण्या इतपत होत असतो. सोडूनही देता येत नसतं आणि पकडूनही ठेवता येत नसतं. त्यामुळे कर्मयोग इथे जास्तीत जास्त वापरता येऊ शकतो. अडकणायचं पण नाही आणि सोडायचं पण नाही, अशा पद्धतीने. आणि ऑफकोर्स नातेसंबंध हा एक भाग असतो, आणि भावनांचं व्यवस्थापन हे पुन्हा सगळीकडे आहे. पण इथे कॅशे खूप आहेत, मोठा आहे.
जास्तीत जास्त इंटरॅक्शन्स असतात, ऑफिसमध्ये असतील, घरात असतील, व्यवधानं प्रत्येकालाच आहेत, त्यामुळे ताणतणाव प्रत्येकाचे जास्ती असू शकतात. प्रोफेशनल लिडरशिप असते, त्याला इंडिव्हिज्युअल लिडरशिप पण असते. मला स्वतःला लीड करायचं असतं या संबंध वयोगटामध्ये. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे जे अर्जुनाचं झालं, करू काय? आणि मग करू काय म्हणल्यानंतर तो म्हणाला काहीच करत नाही. मग मग असं होऊन चालणार नाही. मग ही जी निर्णय क्षमता असते ती वापरणं. परत या वयोगटासाठी काय महत्वाचं, तर समोरून वेगवान गोलंदाजासारख्या समस्या किंवा प्रसंग घडत असतात. 150 किलोमीटर पर आवरनी जेव्हा चेंडू येतो तुमच्याकडे 22 यार्डातनं, काय खेळणार तिथे? वारा लागून जातो चेंडूचा. अशा वेळेला निर्णय क्षमता वापरून तो निर्णय घेणं आणि निर्णयातले काही निर्णय चुकणार आहेत. चुकलेल्या निर्णयात सुद्धा समाधान का, तर काहीतरी शिकलो. अशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन या कोर्समध्ये आहे. तर असं मला वाटतं तुझ्या प्रश्नाला पर्स्पेक्टिव्ह देणं. बरं. म्हणजे फक्त 25 ते 55 नाही तर सगळ्यांनाच या कोर्समधून काही ना काही मिळणार आहे निश्चित. आता पुढे जायच्या आधी मी सगळ्यांसाठीच एक सूचना देणार आहे, की आत्ता संवाद ऐकत असताना कदाचित तुमच्या मनात काही प्रश्न येत असतील, तर ते नक्की नोट करून ठेवा किंवा इथे चॅट बॉक्समध्ये टाकलेत तरी काही हरकत नाही. कारण आपली मुलाखत झाल्यावर आपण प्रश्नोत्तरांचं सेशन घेणार आहोत आणि तेव्हा तुमच्या शंकांचं समाधान नक्की केलं जाईल. आत्ता डीजी म्हणालात तसं त्यातून मला विनया मेहेंदळे यांच्याकडे यायचंय. कारण आत्ता जो उल्लेख झाला 25 ते 55 म्हणजे मध्यम पिढी आपण म्हणतो. तर त्याच्याबद्दल आमचं बोलणं आधी एकदा झालं होतं. तर अ, त्यांची थोडक्यात मी ओळख करून देते आधी. श्रीमती विनया मेहेंदळे. मानसशास्त्र, समाजशास्त्र, पत्रकारिता या तिन्ही विषयामध्ये त्यांना पदवी प्राप्त आहे. आकाशवाणी पुणे इथे त्यांनी 33 वर्ष काम केलंय. सध्या त्या गीतादर्शन मासिकाच्या संपादक आणि गीता धर्म मंडळाच्या कार्यवाह म्हणून काम करतायत. तर मेहेंदळे मॅडम, अ, तुम्ही आता अप्लाइड गीता इनिशिएटिव्ह या उपक्रमात चीफ कोर्स मेंटॉर म्हणून काम पाहणार आहात. गीता धर्म मंडळाची मूळ अशी एक चौकट आहे. तिथे वेगळ्या प्रकारची शिस्त आहे आणि त्याच वेळेला आता डीजी याचा आधुनिक दृष्टिकोन आणि काम करण्याची आधुनिक पद्धत या दोघांचा मेळ या नवीन कोर्समध्ये कसा दिसून येईल? अनम्यूट करायला लागेल. मॅडम तुम्हाला अनम्यूट करायला लागेल. हं. मॅडम बोलतीलच आपल्याशी, त्यांचं म्यूट असल्यामुळे आपल्याला आवाज येत नाहीये. आपण ओके. मानसी, आपल्याला अनम्यूट करता येईल का मॅडम ना? त्यांना करायला त्रास होतोय. हा. शी इज अनेबल टू डू इट. ओके. एकच इकडनं मिनिट. कठीण आहे. मी ट्रिगर पाठवलाय आज टू अनम्यूट म्हणून. तर तिथे त्या समोर आलं की फक्त ओके. अनम्यूट हा. बटन बघा आता. आता आणि त्या स्वतः को होस्ट आहेत, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. हा, त्यांनी फक्त तिथे हा, फक्त केलं की होणार आहे. होस्ट असून सुद्धा मला डायरेक्ट त्यांना अनम्यूट करता येणार नाही आउट ऑफ. पण त्यांना करता येणार आहे. मी परत एकदा ट्रिगर पाठवतो. बघा अस्मिता. हा, मी मॅडमने ट्रिगर दिली आहे. हम्म. त्या को होस्ट आहेत आता. त्यानंतर दातार सर, आपल्यालाही मी याच्याबद्दल विचारणारच आहे, तर तुम्ही आधी सांगितलं तरी काही हरकत नाही. अगदी चालेल. हो. अ, कार्यवाह थोड्या वेळानं उत्तर देतील. मी त्याच्या आधी जे काही आता मानसीने विचारलं त्या संदर्भामध्ये काही गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट अशी की भगवद्गीता ही जीवनगीता आहे. ही लोकमान्यांची भूमिका आहे. अशा स्थितीमध्ये गीता आम्ही 100 वर्ष, गीता संत वर्ग, गीता हा मंत्र असल्यामुळे तो शुद्धच म्हटला पाहिजे.
मंत्र भगवती असं ज्ञानदेवानी म्हटलेलं आहे. या दृष्टिकोनातून त्याचा संथावर्ग, त्या संबंधाच्या परीक्षा, ह्या सगळ्या गोष्टी करतोय, परंपरा जपतोय. पण त्याचबरोबर असं लक्षात येतं की संथा वर्गामध्ये आमच्या सामील होणारी मंडळी ही सामान्यपणे 55-60 या वयोगटाच्या पुढची आहेत, 90%. म्हणजे तो जो एक निश्चितपणे समाज गट आहे, तो गीतेशी जोडला गेला आहे. गेल्या 2 वर्षात आम्ही असा प्रयत्न केला की जसा ज्येष्ठ गट जोडला जातोय, तसा अगदी लहान मुलांचा जो गट आहे, त्यासाठी बाल संस्कार वर्ग चालले पाहिजे. आणि 2 वर्ष आम्ही तसा प्रयत्न करतोय. आणि आज पुणे शहरामध्ये भिन्न-भिन्न सोसायट्यामध्ये किंवा ज्याला आपण कॉर्पोरेशनची शाळा म्हणतो, त्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी उत्तम प्रकारे बालसंस्कार वर्ग चालू आहेत. त्यामध्ये गीतेचा 12वा अध्याय, 15वा अध्याय पाठ करून घेतला जातो. पण त्याचबरोबर नागरी शिष्टाचार सुद्धा त्यांना शिकवला जातो. म्हणजे तोही वयोगट हा आमच्या कामामध्ये आला. आता प्रश्न असा की बालसंस्कार म्हटल्यानंतर 15 वर्ष, गीता संथा वर्ग म्हटलं तर 60च्या पुढं. पण 20 ते 60, आत्ताच्या भाषेत 25 ते 55 हा वयोगट रिकामा राहून चालणार नाही. यासाठी आम्ही डीजेने विनंती केली की तुम्ही आणि मी आपण मिळून हे काम करूया. याचं कारण काय आहे? तर जरा आपण विचार करूया की भारत देश हा तरुणांचा देश आहे आपण म्हणतो. ही कित्येक वर्षानंतर येणारी संधी आहे. त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. आणि मग आमचा जो तरुण वर्ग आहे 25 ते 55, हा जर गीता धर्मानं भारावला, निष्काम कर्मयोग करता झाला, तर निश्चितपणे हा देश विश्वगुरु व्हायला कुठल्याही प्रकारची अडचण पडणार नाही. म्हणजे मधला दुवा जो आहे, तो दुवा पक्का केला पाहिजे. या भूमिकेतून आम्ही डीजींच्याकडे पाहिलं आणि मग आम्हाला निश्चितपणे पण दोघं मिळून पुढे जाऊ शकू असं लक्षामध्ये आलं. नक्कीच. मग आता मला वाटतं आपण कोर्स कसा आहे, कारण पुष्कळ जण विचारतायत की कोर्सचे डिटेल्स सगळ्यांनाच जाणून घ्यायचेत. त्याच्यामुळे आपण डीजीकडे येऊया आणि या कोर्सची मांडणी कशी असणार आहे आणि एकूणच त्याची सविस्तर माहिती, म्हणजे जो 18 एप्रिल पासून आपला ऑनलाईन कोर्स सुरू होतोय, जे नाव आपण सांगितलं मास्टरिंग ग्रामर ऑफ सॅटिस्फॅक्शन, याच्याबद्दल तू थोडंसं सविस्तर सांगशील का? म्हणजे सगळीच माहिती सगळ्यांना कळेल. हो, सांगतो. हं. कोर्स बद्दल सांगायचं झालं तर त्याचं नाव मगाशी म्हटलं तसं अप्लाइड भगवद्गीता मास्टरिंग ग्रामर ऑफ सॅटिस्फॅक्शन, समाधानाचे शास्त्र. आता यात 4 लेवल्स आहेत. आता प्रेझेंटेशन दाखवतोय ते नक्की दिसत असेल तुम्हाला. समाधानाचे मानसशास्त्र असं त्याचं नाव आहे. पहिली लेवल जी आहे ती समाधानाची मूलतत्व, म्हणजे समाधान डिफाईन कसं करायचं, काय पॅरामीटर्स असू शकतील त्याच्यामध्ये, माझं समाधान ते कोणाचं दुसऱ्याचं समाधान असू शकेल का, फंडामेंटल्स ऑफ सॅटिस्फॅक्शन असं आपण म्हणू. दुसरी लेवल जी आहे ती समाधान असमाधान हे काम, इमोशन आणि रिलेशन, म्हणजे वर्क, इमोशन्स अँड रिलेशन्स, या तिघांच्या त्रिकोणातून हा सगळं चाललेलं असतं, 3 बिंदूंच्या. मग त्याच्याकडे आपण लक्ष देऊ शकू का, की भावना संबंध काय, इमोशन रिलेशनशिप काय. हे नॉलेज लेवलचे लेवल्स असणार आहेत या पहिल्या L1, L2, L3, L4. ऍप्लिकेशन जोडीने होत जाणार आहे. मग त्याच वेळेला तिसरा लेवल जी असेल ती नेतृत्व आणि कर्मयोग, लिडिंग सेल्फ, स्वतःला लीड करणं आणि जिथे जिथे आवश्यक आहे तिथे इतरांना लीड करणं. आणि ती जी कर्मयोगाची जी गंमत आहे, ती जी रेसिपी आहे, ती कला ज्याला आपण म्हणतो तसं, तो. आणि चौथी जी लेवल असेल ती आंतरिक शांती, इनर पीस अँड द व्हेरी पर्पज. काही जण म्हणतात लाईफ इज पर्पजलेस, काही जण म्हणतात लाईफ इज पर्पजफुल. मग हे जे पर्पजलेस किंवा पर्पजफुल आहे, पर्पज शब्द असल्याशिवाय लेस आणि फुल होत नाहीये. मग हे कसं? तर ह्या 4 लेवल्स याच्यामध्ये आहेत. या प्रत्येक लेवलमध्ये 8 सेशन्स असतील, म्हणजे 7 सेशन्स प्लस 1 असेसमेंट. तर असेसमेंट शब्द वापरायचा की नाही वापरायचं मला माहिती नाही, कारण मग परीक्षा, मग अभ्यास, मग टेन्शन, मग सबमिशन, मग जागरण, असं नाहीये हे. म्हणजे म्हटलं ना तुम्हाला, स्वयंपाकघरात कागद पेन्सिल घेऊन जाताच येत नाही. स्वयंपाकघरात
कामालाच लागावं लागतं. तसा हा प्रकार आहे थोडासा. मग ह्या लेवल्स कुठल्या असणार आहेत? तर सेशन L1 मधले म्हणजे लेवल 1 मधले जे 8 सेशन्स कुठले असणार आहेत? याच्यात काय म्हटलं आपण की समाधानाचं मूळ किंवा फंडामेंटल्स ऑफ सॅटिस्फॅक्शन. तर मुळातच जसं दातार सरांनी सांगितलं आता की भगवद्गीता नक्की काय आहे. मग मी कनेक्ट कसा करेन की गीता माझ्यासाठी का उपयुक्त आहे, वाय, आणि गीता माझ्यासाठी उपयुक्त आहे का, वेदर. आणि वाय आणि वेदर ही दोन पावलं पक्की असतात कुठलाही अधिष्ठान ज्याला मांडतो कुठल्याही गोष्टीचं, की वाय एम आय डुईंग दॅट, वाय एम आय डुईंग दॅट, अँड वेदर शुड आय डू इट. हा पद्धतीचे 3 प्रश्न आले की मग पुढे मागे वळून बघावं लागत नाही. म्हणून हा पहिला भाग. दुसरं सेशन जे असेल ते, ही नक्की कुठे असू शकतील असमाधानाची मुळं. अटॅचमेंट आहे का, इगो आहे का, डिझायर आहे. तिसरं, बरं असलाच समाधानी माणूस कुठे, तर तो कसा असतो, त्याचं वर्णन काय. अर्जुनाने विचारलंय कृष्णाला, दोनदा विचारलंय. एकदा समजत असताना, एकदा समजत नसताना, दोन्ही वेळा. आणि मग कला काय आहे ती, ही जी कला आहे कर्मयोगाची ती कशी आहे. आणि इमोशन्स, जे एस्पेशली लोअर इमोशन्स ज्याला आपण म्हणतो की अँगर, ग्रीड, अँझायटी, ज्या पहिल्या अध्यायात दिसतात त्याला, सगळ्या दिसतात आपल्याला त्या. मग हे काय आहे. आणि निर्णय हा प्रत्येक आहे, इट्स अ चॉईस ऑफ डिसिजन्स एव्हरी स्टेप. मग ते चुकीचं आहे का, बरोबर आहे का, कॉन्ट्रीब्युटर आहे का, हे जे आहे निर्णयापेक्षा सुद्धा त्याचे इम्पल्सेस जे असतात, त्याचे कॉम्प्रोमाइजेस जे करावे लागतात प्रत्येक निर्णयामध्ये, त्याच्याकडे काय. हे झाले 6 या लेवल मधले भाग. आणि सगळ्यात महत्वाचा भाग मी पहिल्यापासून म्हणतोय की जे आजमावणं, रेसिपी करणं, त्याची टेस्ट घेणं, तिखट झाली असेल तर स्वतःची जीभ पोळणं, गोड झाली असेल तर मिट्ट होणं. मग हा 7वा भाग, की मग मी मला ह्या सगळ्या 6 सेशनशी कसा कनेक्ट करतोय, माझ्यासाठी उपयुक्त आहे, गीता लोकांसाठी उपयुक्त आहे का वगैरे, ते सगळं पुढचा भाग झाला. मी सेल्फिश, की माझ्यासाठी मी उपयुक्त आहे का. ओके, मग काय उपयोग करू. माझं दुःखाचं मूळ कुठे आहे. लोकांचं असेल अटॅचमेंट मध्ये, माझं डिझायर मध्ये आहे. कोणतरी म्हणेल नाही, डिझायर इज अ फंक्शन ऑफ अटॅचमेंट. अरे असू दे, पण मला एवढं कळलंय नक्की की माझा मेजर कॉन्ट्रीब्युशन डिझायरमुळे होत आहे. गुड वन. मग समाधानी, मी कितपत समाधानी माणसाच्या जवळ आहे, कुठल्या बाजूनी जवळ गेलोय, कुठल्या बाजूनी लांब आहे. मला कला कितपत झेपतेय, जमते का नाही, जमणार असं होणारच नाही. कितपत जमते. मग माझ्या लोअर इमोशन्स पैकी जास्तीत जास्त युज्ड, मल्टिपली युज्ड कुठली लोअर इमोशन आहे. अँगर आहे, क्रोध आहे का, भीती आहे का, फ्रस्ट्रेशन आहे का, काय आहे नक्की. आणि माझे निर्णय कसे घेतो मी, कॉम्प्रोमाइजला घाबरतो का, की चुकले निर्णय ते काय करू याच्यामुळे निर्णय घेत नाही. हे जे सेल्फ कोरिलेशन आहे ना, ते आहे. आणि मग 8वा भाग हा एकंदर पुन्हा रिव्हिजन, रिसेस पिरियड. मग एक सेशन, एक लेवल झाल्यानंतर 2 आठवड्याचे रिसेस पिरियड असेल, आणि मग दुसरी लेवल जाईल असं. तर आता इथेच मानसी, मी पुढचं एक सांगतो की काही लोकांनी फीज वगैरे पण विचारल्यात, तारखा पण सांगतो. 18 एप्रिल तारीख, ती आली आहे तारीख अशी झकास दातार सरांकडनं. आणि मग आम्ही पाहिलं त्याला, अरे वा, ऑन द इव्ह ऑफ अक्षय तृतीया, वा झकास. म्हणलं निमित्त लागतं माणसाला, मिळालं निमित्त. 18 एप्रिल शनिवार पहिला. लक्षात फारसं नाही ठेवलं तरी चालणार आहे. 18 एप्रिल या शनिवारपासून सलग 8 शनिवार. 25 एप्रिल, 2 मे, 9 मे, 16 मे, 23 मे, 30 मे, 6 जून. आणि त्या त्या वेळेला ती सेशन्स असतील. वेळ 8:25 ते 9:55. 8:25 म्हणजे 8:25, आता सुद्धा पाहिलं तुम्ही. छान वेळेवर सुरू होतं ते. तो तसा आहे. ह्याच्यात काय असेल, तर म्हटलं तसं की जर का एखादी रेसिपी करत असताना 90 मिनिटापैकी 85 मिनिटं जर का सांगितलं मी, तर करणार कधी. त्यामुळे हे बघा, हे इथे याला आलं म्हणतात, याला लसूण म्हणतात, याला कांदा म्हणतात, याला कणिक म्हणतात, याला तेवढं सांगितलं जाईल, हे केलं जाईल. म्हणजे 25 मिनिटं कन्सेप्ट आहे, आणि 60 मिनिटं ट्रायआउट्स आहेत. eagerness to fail, failing fast, and learning how not to fail on the same thing that we have failed upon. म्हणजे पटापट फेल व्हायचं, पण एकदा फेल झालेल्या गोष्टीत पुन्हा फेल व्हायचं नाही. मग असे छोटे 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 तिथे एक्झरसाइज असतील. निलाजरेपणे लहान मुलासारखं इथे शिकायचंय. गप्पा असतील, छोट्या छोट्या ग्रुप ऍक्टिव्हिटीज असतील. आपण सगळेच एका बोटमध्ये आहोत. त्यामुळे 25 मिनिटं कन्सेप्टसाठी, 60 मिनिटं प्रॅक्टिकल किंवा जे काही डिस्कशन असेल, ग्रुप प्रेझेंटेशन असतील, आणि 5 मिनिटं पेपर डाऊनसाठी. असा सेक्शन पालन असेल. आता हा QR कोड, ज्यांच्याकडे फोन आता आहे त्यांनी तो स्कॅन करा. या QR कोडनी तुम्ही गुगल फॉर्मवर जाल. साधा सोप्पा स्वच्छ गुगल फॉर्म आहे. नाव गाव सगळं लिहायचं आहे त्याच्यामध्ये.
लेवल 1 साठीच आता आपण इनिशिएट करतोय. अतिशय सुंदर सजेशन सरांनी दिलंय आणि खूप छान आहे. एका वेळेला एक पाऊल टाकतोय, पुढचं पाऊल पक्क आहे. फक्त हे पाऊल आधी पक्क करून पुढचं पाऊल. मग QR कोड हा स्कॅन करा, ती फी भरा. फी ₹2100 आहे. आत्ता फक्त लेवल 1 याचीच फी आता सांगतोय. कालांतराने ज्यावेळेला व्हॅल्यू समजायला लागेल, त्यावेळेला त्याचं परसेप्शन बदलेल. पुढच्या लेवलच्या फी L2, L3, L4 या जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं आम्ही सांगू. हा जीपेचा नंबर इथे दिलाय. ही स्लाइड जास्त वेळ आता इथे दिसते. ज्यांना स्क्रीन ग्रॅब काढायचे त्यांनी काढा, किंवा आज जे उपस्थित आहेत याचा अर्थ त्यांना आधीचा मेसेज अस्मिताने पाठवलेला, मानसीने पाठवलेला, मी पाठवलेला, कोणीतरी पाठवलेला मिळालेला आहे. असाच मेसेज आज रात्री किंवा उद्या सकाळी तुम्हाला येईल, जिथे गुगल फॉर्मची लिंक दिली जाईल. त्यामुळे आता स्कॅन करता आलं, नथिंग लाईक इट. आता स्क्रीन ग्रॅब घेता आला, फोटो काढता आला, नथिंग लाईक इट. नाही तर आज रात्री किंवा उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत मेसेज पडेल. नाही पडला तर ज्यांनी तुम्हाला या मीटिंगला बोलवलं त्याला पकडा, माझ्याकडे अजून मेसेज आलेला नाही असं सांगायचं त्याला. मग हा जीपेचा नंबर आहे 982220354774. हे लक्षात ठेवू नका, मेसेज मध्ये आहे. हे भरायला हरकत नाही. अशा पद्धतीने या सामील व्हा आणि सामील करून घेऊया असं मी सांगू शकतो. सो 4 लेवल्स इच. प्रत्येक लेवलमध्ये 8 सेशन, 7+1. एकला आता असेसमेंट म्हणा, टेस्ट म्हणा, काही म्हणा. पुढच्या लेवलचा बांध. प्रत्येक सेशन 1.5 तासाचं, 25 मिनिटं कॉन्सेप्ट, 60 मिनिट्स प्रॅक्टिस, एन्व्हायरमेंट टू फेल अँड लर्न, आणि असं पुढे पुढे जायचं. मानसी, असं आहे. आता पहिली लेवल सुरू होती 18 एप्रिल पासून. हे आता आपल्याला लक्षात आले आणि साधारण काय काय त्याच्यात असणार आहे आणि तारखा, हे डिटेल्स नक्कीच पुष्कळ जणांनी घेतले असतील. आपण शेवटी परत एकदा सांगणारच आहोत. मला वाटतं मेहेंदळे मॅडम अनम्यूट झालाय ना? हो. त्या प्रश्नाला जोडूनच मॅडम एक प्रश्न पुढचा पण नावामुळं घोळ झाला मानसी. सगळ्यांना क्षमस्व सांगूयात, कारण दुसऱ्या विनयांना आपण अनम्यूट केलं, त्यामुळे मॅडमना होता आलं नाही. अच्छा. नावाचा घोळ झाला. बरं. मॅडम पुन्हा एकदा प्रश्न सांगते. सांगा. ही गीता धर्म मंडळाची जी चौकट आहे, की मुळात गीता धर्म मंडळाची वेगळी शिस्त आहे आणि आता डीजीचा आधुनिक दृष्टिकोन, आधुनिक पद्धत. तर या सगळ्याचा मेळ आपल्याला या नवीन कोर्समध्ये कसा दिसून येणार आहे? आणि याला जोडूनच म्हणजे मला असं विचारावंसं वाटतं, की जे अनेक सभासद वर्षानुवर्ष जोडले गेले गीता धर्म मंडळाबरोबर, त्यांच्यासाठी पण या कोर्समध्ये काय सरप्राईज असणार आहे? किंवा काही जण श्लोक पाठ करणार आहेत, काही जणांचं श्लोक पाठांतर नाहीये, तर तेही याच्यात सहभागी होऊ शकतात का? हे तुम्ही सांगाल का? एक तर महत्वाची गोष्ट अशी की गीता मंडळ ही 100 वर्ष चाललेली संस्था आहे आणि एखादी संस्था, ऐकू येते ना? येत आहे. हो. हा. एखादी संस्था 100 वर्ष चालते याचा अर्थ बदलत्या काळावरती बदलत गेल्यामुळेच ती टिकते. हे पहिली गोष्ट. आणि जेव्हा सुरू झालं काम, त्याच्यानंतर आता आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्या त्या काळाप्रमाणे बदलत गेलो, म्हणून आपण इथपर्यंत आलोच आहोत. शतकाच्या उंबरठ्यावर मात्र आता आपल्याला लक्षात आलं की आता तंत्रज्ञानावर भर दिला पाहिजे. कारण आतापर्यंत आपण नुसतं शिकवत होतो, भाषण देत होतो, अशा पद्धतीने होतं. आता हे तंत्रज्ञानाचा वापर करून आणि मुख्य म्हणजे त्याचाच वापर करून आपण जगभर जाणार आहोत. आता हे समोरच्या 4 लोकांना सांगण्यातलं असं राहिलेलं नाही. कारण आतापर्यंत आपल्याकडे भाषणं झाली, परीक्षा झाल्या, हे सगळं समोरासमोरच होतं. त्यामुळे आमच्या इथल्या लोकांना जी सवय झाली असेल ती कदाचित ती असेल. तर आता एक मात्र मी करोनाचे उपकार म्हणते की आता करोनाने आपल्याला तंत्रज्ञान शिकवलंय, त्यामुळे आपण सगळेजण याचा नक्कीच फायदा करून घेऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी, घरबसल्या आपल्याला सगळं मिळणार आहे आणि मला असं वाटतं की त्याचा मात्र आपल्या विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना तो फार मोठा फायदा वाटणार आहे. कारण बाहेर पडून जाणं हे सगळं त्यांना अवघड झाल्यामुळे सुद्धा. त्यामुळे जो गीता मंडळाचा आतापर्यंतचा जो वर्ग आहे तो या दृष्टीने तरी नक्की याच्याकडे बघेल. आणि दुसरी गोष्ट अशी, आतापर्यंत आमची जी कामं झाली ती सगळी, पहिलं काम चांगलं आलं ते त्यांनी लोकांना सांगितलं, मग ते पसरलं, अशा पद्धतीने झालं. त्यामुळे आपण माउथ पब्लिसिटी म्हणतो तशा पद्धतीनेच हे जास्त लोकांपर्यंत जाणार आहे. आतापर्यंत ज्येष्ठ नागरिक संघ मोठ्या प्रमाणात मला वाटतं आवाज
नाही, आवाज नाही, नेटवर्कचा येतील, होईल. ओके. स्लाईड बँडविड्थ डाऊनच दिसते त्यांच्याकडे. हं. येतील. व्हिडिओ आय थिंक अस्मिता बघतीये. मानसी आल्या बहुतेक ते. राईट. तेच त्या आता 25 ते 55 या वयोगटाबद्दलच सांगत होत्या. तेच त्यांना मी विचारत होते पुढे. दातार सर, मी तुमच्याकडे येते. हो. तुम्ही मी याच्याबद्दल सांगाल का, की जो मी हो प्रश्न विचारला हो आपल्या जोडलेल्या सभासदांबद्दल? हो अ, आता कार्यवाह सांगत होत्या, त्यांच्या सांगण्यातला जो अर्धा भाग आता आपण तांत्रिक कारणानं ऐकू शकत नाही, तो मी आपल्याला सांगतो. तो असा की ज्याप्रमाणे या कोर्समध्ये नेतृत्व हे डीजी करणार आहेत, पण त्यांच्याबरोबर केताज मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या पैकी 25 ते 55 या वयोगटातले किमान 6 जण हे फॅकल्टी म्हणून सामील होणार आहेत. यात मंडळाचा हेतू असा की त्या वयोगटातल्या माणसानं काही सांगितलं तर त्या वयोगटातल्या माणसाला कळतं. हे निश्चितपणे आहे. तरुणाईची सुद्धा एक भाषा असते आणि ती भाषा तरुणच सांगत असतील आणि ते अभ्यासपूर्वक सांगत असतील, अनुभवपूर्वक सांगत असतील, हितासाठी सांगत असतील, तर ते निश्चितपणे मनाला भिडतं. आणि त्यामुळं धनंजय गोखलेंच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे गीताज मंडळाचे 6 कार्यकर्ते हे फॅकल्टी म्हणून याच्यामध्ये योगदान देणार आहे. आणि ही गोष्ट दोघांनी मिळून, जे डी जी गोखले आणि गीताजराव मंडळ यांनी संयुक्तपणे हा उपक्रम करत असताना त्यात काही वाटा शिकवण्याचा सुद्धा गीताजराव मंडळ उचलणार आहे. ऐकू तिचा अनम्यूट झाला होता. आणि त्यासाठीच मला वाटतं या आपल्या उपक्रमामध्ये 25 ते 55 या वयोगटातले लोक अधिकाधिक यावेत, जसं आपण मगाशी म्हटलं. तर त्यासाठी मला वाटतं एक आपण डीजीला विचारते की धरोहर उपहार योजना असं म्हटलं होतं. हो. सांगतो. म्हणजे आता याला ते स्कीम वगैरे असलं की जरा गंमत असते म्हणून. आता ती काय आहे सांगतो की मुळात परंपरा प्रॅक्टिकॅलिटी हा प्रश्न आहे. दातार सरांनी सुद्धा सांगितलं की नूतन राहिलं पाहिजे ते, नाहीतर ते फुकट जाईल. मग आता हे कसं राहील की त्यांच्या बोलण्यात आलं, विनय मॅडमच्या बोलण्यामध्ये आलं की आता ऍव्हरेज एज आपलं मंडळाचं आहे ते क्रॉस 65-67 आहे. मग हे खाली उतरलं पाहिजे ना, त्या आजींनी त्या पणजीचं पुस्तक खाली उतरवलं पाहिजे. मग त्यासाठी ही एक गमतीशीर योजना आहे, ज्याला आपण म्हणतोय की धरोहर उपहार. धरोहर म्हणजे परंपरा, उपहार म्हणजे भेट. ही उपहार एकमेकाला द्यायचे. इट्स अ काइंड ऑफ गिफ्टिव्हिजम, की देण्याची गंमत. एकमेकांना देतोय आपण. तर काय आहे याच्यामध्ये, की एकतर ही योजना सर्वांसाठी आहे. म्हणजे यात सहभागी झालेल्या सर्वांसाठी, वयवर्ष 10 ते वयवर्ष 90 काय असेल ते. मी जर का ह्या कोर्समध्ये जॉईन होणार असेल, उदाहरण घेतोय बाबा, आणि जर का माझ्या बरोबर 25 ते 55 वयोगटातील अजून 2 व्यक्तींना कोर्समध्ये सहभागी करून घेतलं, त्यांनी त्यांची पूर्ण फी भरून, तर मला माझी सीट रिझर्व, म्हणजे मला फ्री ती सीट मिळणार आहे. आता आधी एक तर मुळात सांगतो, ही रिझर्व, फ्री वगैरे हे शब्द पटकन समजावा म्हणून वापरतोय. ऑनेस्टली सांगतो की आपल्या बरोबर 25 ते 55 वयोगटातल्या 2 माणसांना घेऊन येणं इज सच अ फॅब्युलस कॉन्ट्रीब्युशन, ट्रिमेंडस. आता म्हणलं ना, त्यांच्या त्यांच्या व्यापामध्ये खूप आहेत ते, आणि त्यांना घेऊन येणं, इथे आल्यानंतर ते नक्की थांबणार याबद्दल वाद नाहीये. पुण्याई एवढी आहे मंडळाची, तर त्यांना इथपर्यंत घेऊन येणं
हे खूप मोठं काम आहे. इट्स मोर दॅन अन अँबॅसेडर हु वर्क्स फॉर आवर कंट्री. की आपल्या घरामध्ये, आपल्या सोसायटीमध्ये, की हे बघ माझ्यावर विश्वास आहे ना, मग माझ्याबरोबर यायचं. अशा पद्धतीने जे सांगणं असतं ना, की तुला काय मिळेल मी आता सांगणार नाही. मी जातोय ना, मी जाते ना, मग तू यायचं. हा जो कनेक्ट आहे, हा जो हट्ट आहे, तो हट्ट जर का करून आपण, म्हणजे माझ्याबरोबर 2 लोकांना घेऊन आलं. मग आता जो माणूस घेऊन येणार आहे त्या 2 जणांना, त्या त्या माणसाला, त्या व्यक्तीला ₹2100 आपण, तू भरू नको फी असं सांगतोय. ती सुद्धा फुल ना फुलाची पाकळी पण नाहीये खरं सांगायचं तर. कारण हे जे अम्बॅसेडरिंग वर्क आहे ना, ते खरं फाउंडेशनल वर्क असणार आहे, की आज मी जेव्हा 25 ते 55 2 जणांना घेऊन येईन, त्यांना इथे जेव्हा फरक दिसेल, त्यावेळेला ते अजून त्यांच्या 5 लोकांना घेऊन येतील आणि दातार सरांचं जे डोक्यात आहे, की हे बघ हे ते दिसायला लागेल आणि एकटे कोणीच करू शकणार नाही. आपल्याला एकमेकांना धरून करावं लागणार आहे आणि म्हणून सगळेजण आपण याच्यावर काम करणार आहोत, की मी येईन, माझ्याबरोबर 2 जण 25 ते 55 वयोगटातले घेऊन येईन आणि मग मला ते फ्री मिळणार आहे. त्यात गंमत आहे मला ₹21. मग मी बघीन त्या ₹21 काय करायचं ते. मग आम्ही तिघं मिळून शेअर करू. तसं करा. पण ही जी गंमत आहे ना, ही गंमत त्या धरोहर उपहाराची आहे. भेट देणं, भेट घेणं आणि समाजाला भेट दिली जाईल ती संपूर्ण. की जस्ट जस्ट इमॅजिन, म्हणजे मी तुम्हाला एक विचार करा, की सोसायटीमध्ये तुम्ही आहात किंवा घरात आहात आणि अक्रॉस जनरेशन गप्पा चाललेल्या आहेत. किंवा तुमच्या ऑफिसमध्ये, की तुमचा बॉस आता रिटायरमेंटला आलेला आहे 58 वर्ष, 60 वर्षाचा. तुम्ही साधारणतः 40 वर्षाचे. तुमच्याकडे नवीन कोणतरी जॉइन झालंय. तुम्ही तिघही या कोर्सला जॉइन झालात. एक मोकळं वातावरण आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेला बोलाल, त्यावेळेला अजून काय पाहिजे? कोहेसिव्हिटी, इन्क्लुझिव्हनेस आणि टीम बॉन्डिंग. हेच तर आहे. बाबा मी पण गोंधळलेलो होतो. मी सुटतोय. तू पण गोंधळलेला होतास. आपल्या दोघांच्या गोंधळामुळे अजून काहीतरी निर्माण होत होतं. आता ते सुटतंय, दिसायला लागलंय, चित्र स्पष्ट होतंय. जस्ट इमॅजिन, जशा घरामध्ये जनरेशन्स असतात, तशा ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा जनरेशन्स असतात. जनरेशन गॅप तिथे पण असते. तिथे पण वाद असतात. या सगळ्या गोष्टींसाठी ही धरोहर उपहार योजना आहे. ही केवळ एक गंमत म्हणून आहे आणि जेवढं जमतंय तेवढं पास करायचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा सांगतो, सर्वांसाठी योजना. फक्त आपल्याबरोबर येताना 25 ते 55 वयोगटातल्या 2 व्यक्तींना घेऊन यायचं. त्यांची फी भरली की तिसऱ्या व्यक्तीला जो घेऊन येईल, हे फ्री आहे. हे सगळं या गुगल फॉर्म मध्ये लिहिलं आहे. चक्क तिथे लिहिलं आहे, की मी धरोहर उपहार योजना अवेल करतोय. मग तिथे क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली ती 2 नावं तो विचारेल, 2 नंबर विचारेल, पुढे जाऊ. काही काळजी करू नका, तो इट्स व्हेरी इंट्युटिव्ह फॉर्म असा तो आहे. हेच सांगायचं होतं तुझ्या प्रश्नाला धरोहर उपहाराच्या. धन्यवाद. स्कीम आम्हाला वाटतं सगळ्यांना छान पद्धतीने समजली आहे. आपण विनय मॅडम परत आले आहेत मला वाटतं. तर ग्रेट. हा. मॅडम बोललात तरी चालेल. हा, मगाशी मी पहिल्यांदा क्षमस्व म्हणते, कारण इथं एकदम अचानकच लिंक गेल्यामुळे मला बोलता आलं नाही. एक महत्वाची गोष्ट मला सांगावीशी मुद्दाम अशी वाटते, की आपल्याकडे धर्मग्रंथ म्हटलं की पूजा करायची सवय लागली लोकांना. तर याचा आपल्या आयुष्यात उपयोग होतो हे लोकांपर्यंत पोहोचवणं फार आवश्यक आहे. त्यामुळे मी मुद्दामच सांगेन की ज्यांनी पूर्वी जरी गीता वाचली नसेल, कानावर फक्त गीता याच्याबद्दल असेल, त्यांनी सुद्धा इथे आलं पाहिजे. त्यांना त्यातला महत्व कळलं, म्हणजे त्यांना गीता वाचावीशी आहे. असा उलटा प्रवास सुरू विले कार्ती. पण त्यांनी व्हावं, कारण कानावर नुसते श्लोक पडले म्हणून गीता कळत नाही, हे तितकंच खरं आहे. पण त्यामुळे या कोर्समध्ये तुमचा गीतेचा अभ्यास झालाय का, तुम्ही गीता पाठ केलीत का, तुमचे इतके अध्याय पाठ आहेत, अशा तऱ्हेची कुठलीही अट नाहीये. आणि हे मला वाटतं जास्त महत्वाचं आहे. आणि ते लोकांनी लक्षात घेऊन प्रत्येकाला याच्यात सहभागी होता येईल, हे आधी मुख्य सांगावं वाटतं. आणि मला असं वाटतं की याचा ज्या पद्धतीने गीता म्हणजे एका खोलीतनं स्थापन होऊन आज जगभर पसरलाय, तसा हा कोर्स सुद्धा त्याला चांगला प्रतिसाद मिळेल आणि जगभरातले लोकही त्याच्यात सामील होतील असा विश्वास वाटतो. कारण ज्या पद्धतीने लोकांचे प्रश्न विचारले आणि कसा करायचा कोर्स, काय करायचा, त्याच्याबद्दलची उत्सुकता दाखवली, त्याच्यात तर मला खूप खात्री वाटते की हे पण यशस्वी होणार आहे. आणि शताब्दी नंतरचे हे पाऊल चांगलं खंबीरपणाने पुढे जाते, याचा नक्कीच आनंद आणि समाधान आहे. अगदी नक्कीच. आणि जेव्हा अशी माणसं तळमळीने एकत्र येऊन काम करतात तेव्हा ते यश ती नक्की चांगली मिळणारच असतं. असते. नक्की नक्की. अं, अं, पुढे मला वाटतं मला तिघांनाही प्रश्न एक विचारावासा वाटेल, की आता जो हा कोर्स येणार आहे आणि एकूणच हा आपला उपक्रम, याच्याबद्दल मुलाखत पाहणाऱ्या सगळ्यांसाठीच आपण तिघांनीही आपला काय संदेश आहे किंवा काय सांगणं आहे हे आपण
म्हणजे आधी दातार सरांनी. मी मगाशी बोलत असताना विनोबांचा उल्लेख केला, वेलोर प्रवचनांचा उल्लेख केला, त्याचा संदर्भ पुन्हा देत. विनोबाजींनी त्या ठिकाणी म्हटलंय की भगवद्गीता ही का अवतरली, तर भगवद्गीतेच्या आधी ब्रह्मविद्येच्या सप्तधारा होत्या, त्या त्यांनी उल्लेखल्या. पण त्या सप्तधारा अस्तित्वात होत्या, लोक मानत होते, उपयोगी होत्या, पण त्यांच्यामध्ये सुमेळ नव्हता, एकमेकाला धरून ते जात नव्हते. आणि दुसरं असं की हे होतं युगानं की तत्वज्ञानाचं जीवनाशी नातं तुटतं, त्याला काही इलाज नसतो. माणसाला जशी व्याधी येते तर समाजाला सुद्धा काय तत्वज्ञानाला सुद्धा असं येतं, निसर्गाचा नियम आहे. अशा वेळेला संस्थांनी गीताचं मंडळासारख्या, कधी विका राजवाड्यांनी सांगितले मंडळीकरण व्हायला पाहिजे म्हणून, तर संस्थांनी आणि गीतेसारख्या पुस्तकाचा आधार घेऊन आपल्याला तो सुमेळ साधला पाहिजे आणि जीवनाशी नातं टिकवलं पाहिजे. हे पुन्हा विनोबाच आपल्याला सांगतात. त्यांनी शिक्षणाला जीवन शिक्षण शब्द वापरला त्या कालखंडात. जे त्या शिक्षणाचा जीवनात उपयोग नसेल तर काय डिग्री घेऊन आपल्याला फायदा आहे बरं. तसा हा कोर्स केल्यानं गीता आम्ही जगतोय. आता मॅडम म्हणाल तसं गीता हे फक्त पूजनीय पुस्तक नाहीये, ते तर आहेच, तो आमचा मानबिंदू आहे, ती आमची आस्था आहे, शंकाच नाही. पण तो ध्वज खांद्यावर घेऊन आम्ही सनातन धर्म, हिंदू धर्म, भगवत धर्म हा पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आणि तो लोकांच्या नित्य कार्यातून दिसला पाहिजे, असं मी म्हणेन. विनया मॅडम. मला नेहमी असं वाटतं की मुलांना ना असं पण त्यांनी मगाशी सांगितलं तसं एखादी नवीन गोष्ट कळली की वाटतं तसं जेव्हा आपल्या सुनीता विल्यम्स सारखी अंतराळवीर सांगते की मी गीता माझ्या बरोबर ठेवते, तेव्हा मुलांना वाटतं या गीतेत आहे का एवढं की ज्याच्यामुळे आधार मिळतो. तर ते काय आहे हे या याच्यातनं कळणार आहे की असं माझ्याकडे पुस्तक आणि आपल्याकडे क्रांतिकारक फासावर गीता हातात धरून गेलेले आहेत. अशा गोष्टी सांगितल्या तर त्यांना त्याचा काहीतरी त्याचा कसला आधार मिळतो, काय मिळतं, त्यातनं गीतेतनं काय मिळतं हे लोकांना निश्चित कळेल. आणि त्या दृष्टीने हे महत्वाचं आहे, कारण काय कायला नुसतं बोंधूपणाने सांगितलं असं जे त्यांना वाटतं, त्यापेक्षा तार्किक बुद्धीने आणि तुम्हाला तंत्रज्ञानाचा वापर करून जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा त्यांना नक्की पटेल आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात त्याचा वापर करता येईल. हे फार मला महत्वाचं वाटतं याच्यात. खरंय. ऍप्लिकेशन आता आपण म्हणतोच आहे हा शब्द सारखा. आंटीजी तुम्ही सांगाल का? मी एवढंच सांगेन की प्रयोग करायला या, पण प्रयोगाशिवाय काही नाही. आणि आता एक छान प्रश्न आला, मी चॅट बघत असतो उजव्या बाजूला, माझ्याकडे तो चालू असतं. एकाने इतकं छान विचारलंय, वाह म्हणलं क्या बात आहे. अपर्णा नाव दिसतंय तिथे. त्याने विचारलं की ते 1.5 तास पुरतील का. दॅट्स द फिनॉमिनल क्वेश्चन. की बघा, म्हणजे इथे ती एक कुठेतरी शंकाही जाणवते की एवढं पुरेल. अगदी स्पष्ट सांगायचं तर हो का नाही, आत्ता या क्षणाला पुरू शकेल, समजलं तर क्षणात समजू शकेल. पण मग 1.5 तास पुरेल का, नाही पुरेल का, आपल्याला काय, आपण प्रयत्न करत राहू ना. तो सांगतो की तसं की शनैः उपरमेत बुद्ध्या धृतिगृही. लावून धर रे बाबा, ते पाणी लागणार इथं, पण 10 ठिकाणी घडू नको, एका ठिकाणी कण. त्रास होणार आहे, लागणार आहे हातापायाला, खाली गेलंस की टेम्परेचर वाढणार आहे, पाणी मिळणार पण. पण मग ती जी मजा आहे ना, ती जर का एकत्र कडन कडन गेलो तर ती मजा येईल. मग मी एवढंच सांगेन की कम अँड एक्सपेरिमेंट, निलाजरेपणे एक्सपेरिमेंट करूया. बिईंग शेमलेस, बिईंग इगोलेस. तर मग ते लहान पोरग जसे चालायला शिकतं ना, त्याला काही पडलेलं नसतं, कोण हसतंय कोण मी म्हणतो चालतं, काही महिन्यात चालतं. मग आपण कुठली तरी एक रेसिपी घेणार आहोत, आणि समजा खरोखरच आपण सगळ्या रेसिपी शिकलो, तर त्या निमित्ताने तर येईल ना परत खाली कृष्ण, आमच्या झाल्यात सगळ्या वापरून, अजून पेंडिंग आहे तुझं, असं सांगू शकू आपण. पण देर इज अ टाइम टू डू दॅट. आपण एवढंच मी नक्की सांगेन, या प्रयोग करूया. आणि अजून एक तिथे प्रश्न आला होता की इंटरॅक्टिव्ह असेल का. इंटरॅक्टिव्हच असणार आहे, सगळी गीताच इंटरॅक्टिव्ह आहे की. त्यामुळे इंटरॅक्टिव्हच असणार आहे. म्हणून म्हटलं तसं 25 मिनिटं ही कन्सेप्ट ही कदाचित 10+10+5 पण असेल. पण आणि खरं सांगू ऑनेस्टली, आतापर्यंतचा अनुभव, मागचे काही वर्ष, 2-3 डेकेड्स, की अगदी ऑनेस्टली सांगतो, कोणी राग मानू नका याचा, भारतीय उपखंडामध्ये
इंटरॅक्शन खूप कमी होतं, आर्ग्युमेंट जास्ती होतं. इंटरॅक्शन्स एक तर लाजरे बुजरेपणाने किंवा नको बाबा काहीतरी मोठं सांगतायत असं म्हणून, ही जी फेल्युअरची फिअर आहे ना, ती आपण या कोर्समध्ये पहिलं ते काढणार आहोत, की हे बाबा तू सुखी आहे का? जगी सर्व सुखी. मग तुझा नंबर दे, रामदासांना कळवतो सापडलाय तुमचा माणूस. नाही आहे ना तसं. मग का बाबा? मग चालू करू ना आपण तिथे. कॅन वी ऍटलीस्ट फाइंड अँड डिफाईन द प्रॉब्लेम? येऊ परत पुढच्या जन्माला सोल्व्ह करायला. तेव्हा आता प्रश्नच माहिती नाही मला माझा आणि आय नीड अ सोल्युशन. असं कसं? म्हणून जर का ती लेवलचे शब्द पाहिलेत ना, लेवलची ज्याला कास्टिंग केलं गेलं, लेवलचं क्राफ्टिंग केलं गेलं, प्रत्येक शब्दाकडे गेलं की समाधान मिळवायचं कसं? आधी असमाधान काय डिफाईन करू ना. मग तसं एक 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 जाणार आहेत. नाही करुणा माया, अरे हो, पण त्याच्या आधी पटकन तुला काय येतं रोज उठून पिशवीत? राग, क्रोध, मत्सर, द्वेष, ह्याला प्रमोशन मिळालं. मग जाऊ दे ना, करुणा वगैरे ते बघेल ना. आत्ता मला करुणेच्या ऐवजी काय कॉम्प्लेक्स आहे तिकडे? मग आधी लेट अस पे अटेन्शन टू दॅट. ऍटलीस्ट या पश्यती सब ते तरी बघू ना आपण. त्यामुळे हे पाहायला या, एवढंच मला सांगा असं वाटतंय. अं, मजा करायला या, एक्सपेरिमेंट करायला या आणि जास्तीत जास्त वेगवेगळ्या एज ग्रुपच्या लोकांना घेऊन या. त्यात जी मजा आहे ना, ती कुठे नाही. एवढंच सांगेन. तेच म्हणजे डीजी म्हणाला तसं आता की एकतर सगळ्या वयोगटातले लोक इथे असणार आहेत, हीच खरी मला वाटतं गंमत आहे. आणि फन ऑफ लर्निंग त्याच्यामुळे निश्चितच मिळणार आहे. सगळेजण एकत्र आपण एका विषयाचा अभ्यास करतोय, घरातले म्हणजे वेगवेगळ्या वयोगटातले लोक एकाच सिलेबसचा अभ्यास करतात, म्हणजे हे कल्पना करूनच अतिशय एक छान चित्र असं आपल्याला दिसतंय. आणि म्हणूनच की ज्याला खरंच गीतेचे ऍप्लिकेशन करायचंय, अशा प्रत्येकाने यात सहभागी व्हावं असं मी सांगेन. आणि कोर्सच्या पहिल्या लेवलच्या तारखा, फी डिटेल्स हवं तर परत एकदा आपण सगळं बघूया. म्हणजे आता हा, दाखवतो. दाखवतो आणि आता याच्यावर म्हणजे ग्रुप चॅटवर सगळे डिटेल्स पडतात. मृण्मयीकडनं लिंक्स दिली जाते, तिथे पण दिसेल. पण एकदा इथे पटकन सांगतो, हार्डली नॉट मोर दॅन 75 सेकंड्स. 4 लेवल्स आहेत. आपण आता फक्त लेवल 1 वर बोलतोय, पण तरी दुसरी तिसरी लेवल काय असणार आहे असं. आता अं, आणि एटीकेटी वगैरे प्रकार नाही हा इकडे. मग समाधानाची मूलतत्वे, अं, मग हे डिटेल्स म्हटलं. आता याच्याकडे पहा, मगाशी सांगितलं तसं सेशनच्या नावाकडे पहा. गीता सर्वांसाठी उपयुक्त आहे असं नाव दिलेलं नाही. लेट देअर बी क्वेश्चन्स. 13-14 प्रश्न आहेत साहेबांनी विचारलेले अर्जुनाने. तर मग मी प्रश्न विचारतोय, विचारूया प्रश्न. मी माझं उत्तर सापडणार आहे, तिथे जाऊन सापडणार आहे. कुठे आहेत बा दुःखाची मुळं? समाधानी माणूस असतो कसा, राहतो कुठे, करतो काय? ऍक्शनची कला नक्की कशी आहे? इमोशन्स कुठल्या लोअर इमोशन्स आहेत? निर्णय घेणं चूक का बरोबर का काय, कसं ओळखायचं? आणि मग मी स्वतःचे जर का डिफाईन करायचं झालं, तर माझी L1 नंतरची आत्ताच सांगून टाकतो, ओपन बुक क्वेश्चन, ओपन बुक एक्झाम. सगळ्यात शेवटी असं एक विचारलं जाणार आहे की स्वतःची ओळख या 6 सेशनचा उपयोग करून मोजून 120 ते 180 सेकंदामध्ये करून देऊ शकता का? आत्ताच ओपन सांगून टाकतो प्रश्न. हा, मग त्याच्यासाठी 21 अपेक्षित वगैरे असेल तर शोधा कुठे. पण ह्या 6 गोष्टींवर स्वतःची ओळख 3 मिनिटात करून द्यायची. शेवटी प्रश्न येणार आहे. अशा पद्धत आहे ती. आणि तारखा या आहेत. वेळ ही असणार आहे 8:25 ते 9:55. पॅटर्न जसा म्हटलं तसा इंटरॅक्टिव्ह असणार आहे. या 60 मिनिटामध्ये एक ग्रुप असेल. म्हणजे काय म्हणतात त्याला, ते टीम ब्रेकआउट रूम्स असतात, तशा केल्या जातील. आणि काय होईल जास्तीत जास्त, पहिल्या 2-3 सेशन्स ना अडखळू आपण, अडखळू की एवढं काय त्यात, की काही जणांना जमणार नाही. मग त्यासाठी तरी माझ्या मी एक आजीला सांगेन कुठल्या तरी, की माझ्या नातवाला घेऊन येऊ का? घेऊन ये तिला, त्या नातवाला. काही नाही तर तुझा असिस्टंट म्हणून बसव, टेक्निकल असिस्टंट. कानावर पडले की तो जॉईन होईल. नाही किंवा मग तुला आवडलं तर तुझ्या बाबांना घेऊन ये, आईला घेऊन ये, भावाला घेऊन ये, असं ते करता येईल इथे. 60 मिनिट्स कॅल्क्युलेशन पार्ट, डिस्कशन पार्ट, प्रेझेंटेशन पार्ट आणि हा डिटेल्स आहेत. ओके मानसी. हो, हो. तेच. प्रश्न पण बरेच आलेत, पण त्याआधी हे ऐकताना माझ्याही मनात काही प्रश्न आलेत, ते मी विचारते आधी.
आणि मग आपण चॅटमधले पण प्रश्न घेणार आहोत आणि अजून कोणाला काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही विचारू शकता. 2-3 प्रश्न माझ्या मनात आहेत, की मला वाटतं त्याच्यातले काही चॅटवर आले पण आहेत, की भगवद्गीता अजिबात माहिती नाहीये किंवा फारशी माहीत नसेल, कधी काही वाचलं नाहीये आणि हे ऐकून वाटलं, की यात सहभाग घ्यावा, तर त्याला जॉइन होता येईल का? आणि दुसरा प्रश्न, की श्लोक किंवा अध्याय व्यवस्थित म्हणता येत नसतील, संस्कृत येत नसेल, तरी चालणार आहे का? अ, पहिल्या लेव्हलला म्हणजे आपण म्हणतोय लेव्हल 1 to 4 असे आहेत. तर मग अध्याय वाईज विभागणी असणार आहे का? असाही प्रश्न काही जणांच्या मनात येऊ शकतो, की 18 अध्याय आहेत म्हटल्यावरती पहिल्या लेव्हलला इतके, दुसऱ्या लेव्हलला इतके, जे आपल्याला स्टँडर्ड आपण असा विचार करतो, की प अशा टप्प्यांमध्ये असतील का? आणि हा कोर्स संपूर्णपणे मराठीत असणार आहे, की इंग्लिशमध्ये पण असणार आहे? मानसी, तू एक एक प्रश्न विचारणार आहेस का यू वॉन्ट अस टू आन्सर ऑल टुगेदर? नाही, एक-एक विचारते. पहिल्याच प्रश्नावरती येऊया आधी आपण, की भगवद्गीता फारशी कोणाला माहीत नसेल किंवा वाचलं नसेल, तरी चालणार आहे का? मला वाटतं विनया मॅडमनी याच्याबद्दल मगाशी सांगितलं होतं. तर तुम्ही पुन्हा एकदा सांगितलंत तरी चालेल. तुम्ही अ, म्हणतात ते ऐकू येईल. हां. मेहंदळे मॅडम, ऐकू येत हा आहे ना? हो हा हो येत आहे. हा मानसी, तुम्हाला रिक्वेस्ट करते, जर तुम्ही उत्तर दिलात तर, म्हणजे जर येत नसेल फारसं काही किंवा नाही आता संस्कृत. सांगितलं ना, मीच सांगितलं हा, आता मी तर तेच. तेच की सांगते. ज्यांना गीता येत ज्यांनी वाचली नाहीये, फक्त हं, कानावर गीता शब्द पडलाय, हं. अशांनी सुद्धा इथे यायला हरकत नाही. किंबहुना मला असं वाटतं की त्यांचा उलटा प्रवास सुरू होईल. गीतेने काय सांगितलं ते आधी कळेल आणि मग त्यांना गीता वाचावीशी वाटेल त्याच्याकरता. असंही झालं तरी हरकत नाही. आणि मला असं वाटतं की त्याच्याकरता ही असली कुठलीही वाट आपण ठेवलेली नाही. अध्याय माहिती आहेत का, पाठांतर आहे का, येत असेल तर उत्तमच, पण नसेल तर त्याच्याबद्दल काही कुठला कॉम्प्लेक्स असायचं काही कारण नाही. जरूर यावं त्याने. बरोबर. अगदी. ते अजिबात रिस्ट्रिक्शन नाहीये. अ, अगदी. बरोबर. दीदींना पुढचा प्रश्न मी विचारते, की या लेव्हलमध्ये मी जसं म्हटलं, की अ, अध्यायांची विभागणी असणार आहे, की कसं असणार आहे? हा, नाही, अध्यायांची विभागणी नसेल. हं. म्हणजे रोल डाऊन अप्रोच म्हणतात त्याला, की काय झालं, कन्फ्युजन टू कन्व्हिक्शन, गोंधळ ते क्लॅरिटी. आपण रोल डाऊन जाऊ. म्हणजे सर आणि मॅडम असताना मी बोलणं विचित्र होत आहे ते सगळं, पण तरी सुद्धा मला जेवढं जमलं तसं एकच गोष्ट सांगतोय त्याला, की बाबा तू भूमिका विसरलायस, काहीतरी कुठले तरी डायलॉग इथून आलाय, एकदा काय ते ठरव कुठल्या नाटकात आहेस ते आणि ठरव. तर वेगवेगळ्या पद्धतीने तो सांगतोय. आपण वी मे को रिलेट. फॉर एक्झाम्पल, आता पहिल्याच अध्याय जर का वाढला की गोंधळ, मग गोंधळ कुठल्या कुठल्या पद्धतीने झाला, अर्जुनाचा इमोशन्स कुठला, आपण ते लोअर इमोशन्स पाहिला बघ आपण त्याच्या. मग अर्जुनाने कुठल्या कुठल्या लोअर इमोशन्स, मग पहिल्या अध्यायाचे आपण जास्ती पकडून ठेवू. कोणी सांगावं, पहिल्या अध्यायात जाऊ, 7व्या अध्याय, आता पुढे अजून कुठेतरी. सो असे ओळीने अध्याय नाहीयेत, हे नाटक आहे. आणि आपण जंगलात जातोय भगवद्गीतेच्या. मला तर नेहमी ती जंगल वाटते, सुंदर आहे. कुठूनही कोणी यावं. शिकवताना एखाद वेळेला सांगितलेलं असेल की बाबा हा रूट आहे, पण बघा कोणी जंगलात जात असेल, ट्रेकिंगला जात असेल ना, त्याला मी काय म्हणतो ते नक्की कळेल, की पहिल्यांदी मार्गदर्शक एखाद वेळेला सांगत असेल, पण नंतर तो माणूस जर का त्याच वाटेने शतकानुशतक जर का चालत राहिला, तर जंगल बघायचं कोणी नंतर. त्यामुळे आता एकदा फिरून आला ना तू जंगलामधनं, पुढच्या वेळेला तिकड नाहीये, त्यावेळेला तिकड नाहीये, या वेळेला तिकड नाहीये. मग आपल्यासाठी काय असणार आहे, अध्याय हा बेस नसणार आहे, माझी आत्ताची स्थिती हा बेस असेल. आणि ते लँडिंग अप्रोच घेऊन आपण जाणार आहोत. आणि ती स्थिती त्या सेशन मध्ये सांगितली, की मला आता कळत नाही भगवद्गीतेचा उपयोग आहे का, किंवा मला असं सांगितलं गेलं की भगवद्गीता उपयोगाची आहे, मला थोडासा अनुभव आहे पण नीट नाहीये, म्हणजे ही माझी स्थिती झाली. ओके, लेट्स लँड विथ दॅट पर्टिक्युलर अप्रोच. चला घेऊया, काय उपयोग होऊ शकतो, कुठे उपयोग होऊ शकतो, असं. सो इट विल बी अ काइंड ऑफ क्वेश्चनिंग सेल्फ विथ, म्हणजे खूप खूप प्रामाणिक माइंडसेटने, की मला उपयोग व्हायला हवाय. अशा मानसिकतेने एखाद्या गोष्टीकडे पाहिलं की दिसतोच उपयोग काय आहे तो, असं. त्यामुळे अध्याय नाही. अध्ययन. बरोबर. आणि कोर्सच्या भाषेबद्दल ते पण मला वाटतं डीजी तूच सांगशील का?
हा मग कोर्स बद्दल काही आलं तुम्ही सांगेन, पण बाकी दातार सर आणि हो. मॅडम सांगतील. भाषा मराठी आत्ता आहे, पण ते मिंग्लिश इंग्लिश मिंगली सगळं असेल ते. म्हणजे जितकी सोपी मराठी म्हणजे आता माझं बोलणं जसं चाललंय साधारणतः, की तशा पद्धतीने ते असेल. अ, जर का एखादा माणूस आणि असू शकतं की कळत्या मराठी पण बोलता येत नाही, काय तुला कळत्या त्या भाषेत बोल. इंग्रजी बोललास तर आम्हाला कळेल, दुसरी भाषा बोललीस तर आपण काहीतरी करू कोणाला तरी, की बाबा हा जे बोलतो ते मराठीत समजाव. गंमत आहे ती, पण सांगायचा हिशोब काय की भाषा अडचण ठरणार नाहीये. सुरुवात कोर मराठीने सुरू होईल. आपण बघूया ना, जर का असं वाटलं की अरे हो हे फक्त इंग्रजीतच आपल्याला कोर्स कंडक्ट करावा लागणार, वी विल डू इट. सर्टनली विल डू इट. अगदीच नक्की करू. इनफॅक्ट त्याच्यावर बोलणं पण झालंय. दातार सरांच्या, मेंदळे मॅडमच्या गाईडलाईन्स आहेत त्याला दिलेल्या, आणि विल फॉलो दोज. नक्कीच. अं, एक प्रश्न मला वाटतं, भारताबाहेर वेळ मॅच होत नाहीये असा आहे. हम्म. कुठे आहे त्याच्यावर आहे. आता युरोपचं टायमिंग बदललं 28 मार्च. सिडनी. -3:30 केलं ते. हा, सिडनी. ते पण हा सिडनी आहे ग ते. देशांमधलं टायमिंग मॅच होणं आपल्या वेळेशी आता. खरंय. हा. हम्म. सांगू का मी एक पटकन मग? हो हो, अगदी. कारण मग चला ईस्टर्न रिजनला जाऊ आपण. मलेशिया, सिंगापूर टू सिडनी. ह्या ग्रुप ह्या रिजन मध्ये जर का 50-60 जण आले, तर दातार सर तुमची परमिशन असेल तर आपण बॅच 2 लावू. आणि खरंच होतं बाबा. पूर्वेकडच्या लोकांना ना नेहमी, आता मी तसं होतं की काय, हा 9:30 म्हणजे कसं युके टाइम झकास, चहा पिता पिता ब्रिटिश टी बरोबर ते घेता येतं. युरोप टाइम, अमेरिकेत जस्ट फ्रेश झालेली आहेत लोक, झकास. फर्स्ट ब्रेकफास्ट, अर्ली ब्रेकफास्ट झालेला आहे. ईस्टर्न, वेस्टर्न. पण पूर्वेकडे मात्र तो अन्याय होतो. पण लेट अस सी. आपण ज्यांनी कोणी हा प्रश्न विचारला ना, त्यांना त्यांना जर का चालणार असेल तर मी त्यांच्याशी बोलीन. लेट सी व्हॉट वी कॅन डू. मी आपला मगाशी आकडा सांगितला 50. प्रश्न पुन्हा आकड्याशी कुठेच नाहीये. सुरू झालं पाहिजे, वाढेल. एक टेक्निकल प्रश्न आहे मानसी, हीच सगळी माहिती यूट्यूबवर पण मिळाली तर बरं होईल आणि पाठवणं सोपं होईल. आता दोन पद्धतीने आहे. आत्ताच्या मुलाखतीबद्दल जर आपण बोलत असू तर ही यूट्यूब लाईव्ह आहेच, आणि गीता धर्म मंडळाच्या आपल्या गीता धर्म या यूट्यूब चॅनलवरती आपण ती म्हणजे ही मुलाखत टाकणारच आहे. आणि आपल्या कोर्सबद्दल जर हा प्रश्न असेल तर डीजी सांगतील, किंवा आपण तो नंतर अनुषंगानं बघू. आपण आता आधी ही एक जी टप्पा पुढे जाऊ. हा ही जी मुलाखत आहे ना, तिची लाईव्ह लिंक गुगल फॉर्म मध्ये मी एम्बेड करून टाकतो. हम्म. आणि आपल्या मंडळाच्या युट्यूबवर हो, सुद्धा होईल. मंडळाच्या आणि युट्यूब आता लाईव्ह चॅनलवर सुरूच ही आहे. येणारच आहे. हा, ती येणारच. लगेच गुगल फॉर्म मध्ये दिसेल. मग ते बघता येईल. वाटल्यास कटशॉट करून देता आलं तरी देऊया. बरोबर. धरोहर उपहार योजनेला लोकांनी चांगलं म्हटलंय. आपल्या छान योजना, त्याला मल्टी लेवल मार्केटिंग असंही काही जणांनी म्हटलंय. ज्यांनी ते म्हटलंय त्यांनी नक्की ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं, कारण आपण काही कॉर्पोरेट जार्गन्स पण ह्याच्याशी जोडू शकू. सो एक्स्ट्रीमली हॅपी टू सी दिस कमेंट्स. आपण ओपन करायचंय का सगळ्यांना प्रश्न हो, विचारायला? आपण मला अनम्यूट करू फक्त, म्हणजे सगळ्यांनाच अनम्यूट करू. हा, हो, फक्त एकेकाने. एकाला कोणीतरी चालेल का? हो इफ इट इज ओके विथ ऑल ऑफ यू. हो, येस. चालेल, करू. अनम्यूट करून बोलता येईल. ओके. मग मी आता सगळ्यांना अनम्यूट करतोय. आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे कदाचित एकाच वेळा आपण अनम्यूट होऊ. म्हणजे तुम्हाला अनम्यूट करतोय, म्हणजे तुमचं तुम्हाला अनम्यूट करता येईल. अचानक एका वेळेला जास्ती लोक बोलायला लागली तर परत सगळ्यांना म्यूट करेन मी. तर हात वर केलात ना, तर इट विल बी इझियर. जर सहज शक्य झालं तर आपण वर्क इट आउट. बरोबर. मला तुमचं तुम्हाला अनम्यूट करता येणार आहे. जर काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. तुमचं तुम्हाला सुलभा अनम्यूट करता येणार आहे. सुलभा गोगटे, त्यांचा हात दिसतोय रेज केलेला. हो सुलभा, प्लीज. तुम्ही अनम्यूट करू, प्रश्न विचारू शकता. अनम्यूट करा.
परत एकदा दाबून बघा. म्यूटच असू दे ना. काकडे इथे मॅडम बोलतात. बोला. आता आता येते शैलजा मॅम. नमस्कार, मी सुलभा गुप्ते. ती 73 वर्षाची आहे. माझ्या सुनेला जॉईन करून घेणारच आहे. ती वा. दुबई होऊ शकते कारण 1.5 तास मागे आहेत ते. अच्छा. पण मला एक प्रश्न आहे का एखाद दिवसांचा मिस झालं तर रेकॉर्डिंग मिळेल का आम्हाला काहीतरी कारणाने? नक्की आपण झूम वर रेकॉर्डिंग करू आणि ते काही दिवस, कारण झूम वर प्रोफेशनल आपलं आहेत सगळे, पण ते फार दिवस ठेवता पण येत नाही काही जीबी झाल्याशिवाय, म्हणजे झालं की डिलीट करावं लागतं. त्यामुळे आपण समजा या शनिवारचं कोणाचं तरी आणि आधी सांगितलं तर त्याची लक्षात पण ठेवलं जाईल, तर ते दिलं जाईल. 2 दिवसाआधी नक्की दिलं जाईल. तुम्ही बघा, वाचा हरकत. आणि धन्यवाद. अगदीच येतं कारण धन्यवाद. 25 ते 55 वयोगट म्हटलं की 8 पैकी माझी ती इच्छा आहे की हां. 5 जरी आले ना, वाव, असं 6 जरी आले तरी वाव. नक्की धन्यवाद. श्रीकांत कर्माकर. हा नमस्कार. नमस्कार. गोखले सर, तुमचं प्रेझेंटेशन फार छान होतं आणि एस्पेशली दी स्लाइड्स that you put together, I can definitely see modern management science all behind it. I myself worked at Baxter Healthcare as Director Program Management, so I can definitely sense the management principles that you have in your mind for this course. तर मला काय वाटतं की जर का हे ॲडव्हर्टाईज मला वाटतं मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्समध्ये जर का केलं अँड मेक दॅट ॲज अ रिक्वायरमेंट ऑफ MBA, DBA programs, I think that will be wonderful. I think we'll get lot of good responses from students in these management institutes. नक्की. दत्तार सर, तुमचा काही व्ह्यू असेल? दातार सरांना, Mute दातार आहे. सर म्यूट आहे तुम्ही. अनम्यूट करायला लागेल. मी मी असं सांगेन की आता जे बोलले श्रीकांत करमरकर हे आमच्या गीताचं मंडळाशी संबंधित आहे. ते शिकागोमध्ये फार चांगल्या प्रकारे गेली 10-15 वर्ष काम करत आहे. त्यांच्या सौभाग्य हेतू पण त्यात सामील आहे. तर आता जी त्यांनी सूचना सांगितली की MBA आणि या सगळ्या गोष्टीकडे आम्ही जायला पाहिजे, तर मी त्यांना विनंती करेन की आपण काही गोष्टी आम्हाला सांगा आणि आपण त्याच्याकडे निश्चित प्रयत्न करू. आणि आता मॅडम म्हणाल्या तसं आपल्याला जगभर जायचं, तर शिकागोतले करमरकर आपल्याला फार चांगल्या प्रकारची मदत करू शकते. हो, नक्कीच करेन. थँक्यू सो मच श्रीकांत सर. सर नका म्हणू मला. हो मला हो, मी नाही आपल्या म्हणणार घरचा श्रीकांत. माणूस. नाही, छान, म्हणजे मैत्रीचं नातं झालं तर खूप छान आणि शिकायला आवडेल. प्रोग्राम मॅनेजमेंट चीफ इज अ गुड पोस्ट. इथे झिओमी असं नाव दिसतंय. हात रेस केलेला दिसतोय. तुम्ही विचाराल का? नाव कळत नाहीये. सुधा पंडित. हॅलो. हो हो, विचारा, तुम्ही आधी विचारा. चालेल. सुधा पंडित ना? हा. नाही, मी असं विचारू इच्छिते की गेले 2-3 महिन्यांपूर्वी असाच व्यावहारिक गीते संदर्भात एक कोर्स झाला होता 8 लेक्चर्सचा. ऐकू येतंय का? हो, येतंय. हो हो हो. तर 8 लेक्चर्सचा एक कोर्स झाला होता. ते पण दर शनिवारी 9 ते 10:30 या वेळामध्ये. आणि त्या 8 लेक्चर्स मध्ये जे वेगळे वेगळे विषय होते ते विषय आणि आता जो कोर्स होणार आहे त्याच्यातले पुष्कळचे विषय म्हणजे मला कॉमन वाटलेले आहेत. तर तसं आहे का काही, म्हणजे काय एकदम वेगळे विषय असावेत असं वाटतंय? म्हणजे त्याच्यामध्ये स्वतः दातार सरांनी 2 लेक्चर्स घेतलेली होती, आणखीन कुणी लेक्चर्स घेतलेली होती. ती आम्ही सगळी अटेंड केलेली आहेत. तर त्याच्यात आणि ह्याच्यात काही फरक असणार आहे का? मी सांगू का थोडं? हो हो, अस्मिता
अस्मिता तू सांगितलंस तरी चालेल, अगदी. आणि दातार सर ऍड करतील. मी दातार सर, बेसिक हो. सांगते, दातार सर हो हो, त्याच्यात कारण सांगतील. अगदी अगदी तू पण सो व्यावहारिक गीतार्थ प्रबोध ह्याच्या पाठीमागची मंडळाची जी भूमिका होती ना, तो पहिला एक व्याख्यान या स्वरूपात मंडळानं एक टेक्निकली आणलेला कोर्स होता आणि त्याच्यामध्ये काही ठराविकच विषय घेतलेले होते. आता त्याच्यामध्ये 2 गोष्टी नव्हत्या ज्या आपल्याला या कोर्समध्ये मिळणार आहेत. ते म्हणजे आपण जे इथं मध्ये प्रॅक्टिकल अप्रोच जो म्हणला, तो व्याख्यान या स्वरूपातला पूर्ण कोर्स होता. त्यामुळे डायलॉग नव्हता त्याच्यामध्ये. आपण आत्ता जो हा कोर्स आणतोय ह्याच्यामध्ये तुम्ही करून बघायचंय, आपण ते करून बघायचंय, डिस्कस करायचंय, आपण कुठं अडखळतोय, म्हणजे खरी त्या अर्जुनाच्या भूमिकेत जायची आपल्याला ह्या कोर्समध्ये संधी मिळणार आहे. त्या कोर्समध्ये आपण फक्त ती थिअरी घेतली, जसं डीजी सर मगाशी म्हणाले, आपल्याला ती पाककृती करायची इथं ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. आणि पूर्ण जो म्हणजे लेव्हल 1 टू लेव्हल 4 हा जो टप्पा आहे ना, तो व्यावहारिक गीतार्थ प्रबोधपेक्षा बराच मोठा आहे. त्यामुळं 2 पद्धतीनं वेगळं आहे. एक म्हणजे आपला हा थोडा ओव्हरआर्चिंग मोठा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच अंगानी समजून घ्यायचा भगवद्गीता एक प्रयत्न होणार आहे. दुसरं म्हणजे प्रॅक्टिकॅलिटी ह्याच्यामध्ये खूप जास्त आहे. म्हणजे जे आपल्या मनात आहे की म्हणजे जी जी पिढी आपण म्हटली की माझ्यासाठी काय, तर मी स्वतः ते करून बघायला पाहिजे. मी ऐकून ऐकून ते मला नाही कळू शकत. तर ते आपल्याला संधी मिळणार आहे. हे जे ब्रेकआउट रूम आहेत ना, त्याची कन्सेप्ट अशी असते की मी जायचं आणि मी बोलायचं तिथं की मी कुठं अडखळले. म्हणजे मी स्वतःबद्दल जर म्हटलं तर माझं काय दुःखाचं मूळ कारण आहे, माझं वेगळं आहे, तुमचं वेगळं आहे, मानसीचं वेगळं आहे. हे जेव्हा बोलायला मिळतं ना, कदाचित स्वतःची क्लॅरिटी वाढते. तर खूपच वेगळं आहे. म्हणजे त्या दोन्ही टोटली वेगळ्या संकल्पना आहेत. बरोबर. दातार सर, तुम्हाला ऍड करायचंय का याच्यात? नाही, मी भर घालतो त्याच्यामध्ये. हा, हा. आता अस्मितानं दोघातला फरक बरोबर सांगितला. त्याच्यात भर घालताना मी असं म्हणेन की व्यावहारिक गीतार्थ प्रबोध ह्या जो 8 शनिवारचा वर्ग आहे, तो जर मंडळी आली तर पुढे आम्ही चालूच ठेवणार आहोत. तो बंद करणार नाही आहे. आणि आता मॅडमनी विचारल्याप्रमाणे मी आपल्याला विषय सांगतो. त्यामध्ये आपण भगवद्गीता आणि भगवद्गीतेच्या अनुषंगाने आपली जी भारतीय शास्त्र आहेत त्यांचा एकमेकातला समन्वय साधतो. म्हणजे व्यावहारिक प्रबोधमध्ये आपल्याला बघा, विषय आपण जर बघितले तर आयुर्वेद हा विषय त्याच्यामध्ये येतो. योगासने म्हणजे योग, म्हणजे पतंजली योग हा विषय त्याच्यामध्ये येतो. अगदी सुरुवातीला आपण भगवद्गीता आणि आपलं भारतीय संविधान याच्यात काही साम्य आहे का ह्याचा आपण प्रयत्न केला. त्यामुळे व्यावहारिक गीतार्थ प्रबोध हा अभ्यासक्रम अगदी वेगळा आहे. आता असं आहे की गीता शेवटी एकच आहे, कारण 8 शनिवार झाले तर 1-2 शनिवार मधले विषय कदाचित सारखे येतील, पण 6 विषय वेगळे येतील. आणि आतापर्यंत 2 बॅचेस झाल्यात. आत्ताच गीता मंडळाकडे 70-80 लोकांनी नाव नोंदणी केली आहे. त्यामुळं मे महिन्यामध्ये, जूनमध्ये पुन्हा 3री बॅच ही आपण चालून ठेवू. पण गंगा यमुनांसारखा आहे, नंतर त्यांचा संगम होईल. पण यमुना आपल्या पद्धतीनं वाहेल, गंगा आपल्या पद्धतीने वाहेल. वा. अगदी. सुवर्णाताईंनी चॅट बॉक्स मध्ये टाकलंय, एखादी झलक आणि उदाहरण देऊन सांगा कोर्स बद्दल. मला वाटतं तुम्ही आपण जसं म्हटलं तसं सुरू करूयात आणि मग झलक बघूयातच. ईशान काय काळे, झलक पटकन. हो चालेल की, आवडेल. 90 सेकंद द्या. नक्कीच, 90 नक्कीच. सेकंद हो, हो. डेडिकेटेड मात्र. इकडे तिकडे लोक काय म्हणतील, हा काय म्हणाल, हीच काही मनात आणायचं नाही. अर्जुनासारखं 40 लाख लोकांसमोर सांगता आलं पाहिजे. इकडे 11 तिकडे 7 अवक्षणी. मागच्या वर्षभरामध्ये नकोस झालंय जीणं आता. काय अपेक्षा केल्या होत्या, काय चाललंय, असं कधी मनात आलं? मागच्या वर्षात, त्याच्या मागच्या वर्षात कधीतरी आलं असेल तर झालं सेशन सुरू. आणि मग नक्की काय मनात आलं? स्वजन पाहिले का तिथे? द्रष्ट्वेम स्वजनमेव. कोणाशी काय बोलू? आणि असं आलं नाही असं होणार नाही. 25 ते 55 90 वर्षापर्यंत वर्षभरात होतच. मग ही झलक म्हणजे काय की बाबा हे बघ, हे असं आहे, मग कोरिलेशन करता येईल का? आणि कोरिलेशन साठी लागतो तो प्रामाणिकपणा. तिथे भावना लागते, प्रामाणिकपणा, की हो अशा अवस्थेतून गेलोय
कमांडो जातोय अवस्थेत ना, तर मी काय, अर्जुन गेलं तर म्हटलं मी काय, त्याचा EQ केवढा हाय असेल, इमोशनल कोशंट आपला काय. मग हे कोरिलेशन, ही झलक. आणि ही अस्मिता मगाशी म्हणाली तसे, ही मी ज्यावेळेला माझ्या स्वतःला उलगडतो ना स्वतःमध्ये, त्याच वेळेला तो अर्जुन झैपेल आपल्याला. आणि मग तिथून ते सुरू होतं सगळं. ही झलक. मग झालं, हे सेशन सुरू झालं. ओके, देन ब्रेकआउट रूम, लेट्स गो इन टू द ब्रेकआउट रूम. 7 मिनिटाची पहिली सायकल, 7 मिनिटाची तिसरी सायकल. तिथे जो पहिला सांगेल की मागच्या 2 वर्षामध्ये 25 फेब्रुवारी नकोसा झाला होता मला 2025, सुरुवात, दॅट्स द डील, असं असेल. अस्मिता. थँक्यू. झलक. सुरेख सुरेख अगदी सुरेख. मी बोलू शकते का? हा, एक मिनिट. नाव सांगाल का? आभा कानडे. हा, चालेल. आभा कानडे तुम्ही आधी विचारा, मग मी मी आणि व्हिडिओ ऑन करता आला आभा तर नथिंग लाईक इट, नाही तर तुम्ही बोला, काहीच प्रश्न नाही. नाही, मला फक्त असं म्हणजे मला गीता धर्म मंडळ काय आहे ते मला माहिती आहे, कारण मी शनिवारातच राहते. पण फक्त ते जे फीचं स्ट्रक्चर आहे ना, तर मला असं वाटते की तुम्ही प्रत्येकाकडनं वाटलं ते 1,000 रुपये घ्या, पण ते 2 माणसं आणा मग तुला फ्री, तर ह्यानी ना असं एक वेगळी म्हणजे निगेटिव्ह पब्लिसिटी होऊ शकते अशी मला भीती आहे. की म्हणजे मी समजा 2 जणांना आणलं तर मला फ्री म्हणून मी त्या दोघांना आणलं, असं एखाद्याला वाटू शकतं. तर मला असं वाटतं तुम्ही वाटलं तर प्रत्येकाचे फीस 1000 पर हेड घ्या. पण माझा विचार आहे हा, फक्त बाकी काही नाही. थँक यू. मेहेंदळे मॅडम किंवा दातार सर. दातार सर. हो, दातार सर. महेंद्र मॅडमच बोलते. नाही, असं काही कोणाला वाटेल असं मला वाटत नाही. हे सांगू का, थोडंसं ना आपण आमंत्रण देताना कसं इष्ट मित्र मैत्रिणींना घेऊन या असं पण सांगतो ना, तेवढा प्रेमळपणा आहे आपला बघा याच्यामध्ये, कुठलंही मार्केटिंग नाहीये. तेव्हा जास्तीत जास्त मला माझ्या नातवाला सांगायचंय, माझ्या बाच्याला सांगायचंय, असा थोडासा त्यातला विचार असावा. आणि आतापर्यंत आपण याच पद्धतीने काम करत आलोत, त्यामुळे तुम्ही आभादी तसं गैरसमज करून घेऊ नका. आमच्या मनात तसलं काही नाहीये अजिबात. ईशा. मॅडम, थोडं काय होतं माहितीये का आभा मॅडम, पुढच्या पिढीला ना आपल्याला आता भगवद्गीता ज्यांच्यापर्यंत पोचवायचे ना, थोडं अनफॉर्च्युनेट रियालिटी असं आहे की आपण सगळं जसं आता मंडळाची आपली पद्धत आहे ज्या पद्धतीनं देतोय ना, ते पोचतच नाही त्या पिढीपर्यंत. ही अत्यंत दुर्भाग्याची गोष्ट आहे. एखाद्या गोष्टीचा प्राइस टॅग मोठा असला ना की ती फार किमती वाटते. म्हणून आपण ह्याच्यावरती खूप, म्हणजे मेहंदळे मॅडम आणि दातार सरांनी तुम्ही जो मुद्दा म्हटला ह्याच्यावर आम्ही जवळजवळ एक 4 ते 5 सेशन्स चर्चा केली आहे. आणि मग एक काहीतरी समतोल साधायचा म्हणून एक स्ट्रक्चर निर्माण केलंय. त्यातून जर अडखळलो तर परत आपण आपला मंडळाचा जुना मार्ग आहेच. फक्त हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे की आपल्या घरातली पुढची पिढी ह्याला भगवद्गीतेची तत्व कळलीच पाहिजेत. आणि तो फक्त आमचा ग्रंथ आणि बाकी आम्हाला त्याच्याबद्दल काहीच बोलता येत नाही, ते आजीला विचारा किंवा आजोबांना विचारा, हे संपलंच पाहिजे. नमस्कार, मी नरेंद्र आपटे. ह्याच संदर्भात एक छोटीशी शंका वाटते, ती विचारू का? हो, विचारा. जी स्कीम आहे ना, याच्यामध्ये भगवंत निष्काम कर्म करायला सांगतात. पण मी हा कोर्स करण्यासाठी माझी फी वाचवण्यासाठी जॉईन व्हावं, असं सकाम कर्माचा संकल्प येऊ शकतो ना? तो टाळता येईल का? नक्की, असं मी उत्तर देतो याचं. नक्की सांगा. कृष्ण अर्जुनाला स्पष्ट विचारतो, तुला काय हवंय ते पक्क ठरव, अर्थार्थी जिज्ञासु ज्ञानी. माझं सांगताय दातार सर, वेंदळे मॅडम चुकत असेल तर कान पिळा, दोन्ही पिळा माझे कान. पण निष्काम कर्मयोग याचा अर्थ एमलेस, ऑब्जेक्टिव्हलेस नाहीच आहे. मी कशा करता उतरलोय हे पक्क माहिती पाहिजे. आता एखादं काम सकाम करायचं का निष्काम करायचं हा वृत्ती आहे. मला माझं घर उत्कृष्टरित्या बांधायचं आहे. सकाम झाला का? प्रूव्ह करता येईल सकाम झाला, पण निष्काम पर्स्पेक्टिव्हनी बांधता सुद्धा येईल. आता तुम्ही जर म्हणालात की मला फी वाचवायचे, असा जर का विचार असेल तर कदाचित मल्टी लेवल मार्केटिंग होऊ शकेल. आमचं सांगणं असंच आहे की ही फुलाची पाकळी आम्ही ऑफर करतोय. मी तर म्हणेन
मी 2 जणांना आणीन तरी सुद्धा देईन. इट्स अ कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम माय साइड टू दी सोसायटी असं आपण म्हणतोय त्याला. अगदी गीता बरोबर. धर्म मंडळाचे 21 रुपयाने काय आणणार आहे का? अजिबात अगदी नाही. बरोबर. तुमचं काही सहमत. बिघडणार आहे का? अजिबात नाही. मग सकाम आणि निष्काम आता हेच झालं सेशन सुरू आपलं झालं. चला लेट्स डिफाईन व्हॉट डू यू मीन बाय सकाम? व्हॉट इज दी लो ऑफ सकाम? काय आहे याच्यामध्ये? का म्हटलं सकाम? मी जन्माला आलो हेच सकाम नाही का? कुठलं निष्काम काय? पण ते आल्यानंतर मी कसा वागतोय? कशासाठी? प्रत्येक ठिकाणी माझा हेतू काढतोय का? फक्त माझी माझी माझं 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 करत असेल तर पंचायत येऊ शकेल आणि नाही कळली तर येईलच कुठे ना कुठेतरी पुढे. पण हे जर का मोठ्या पर्स्पेक्टिव्हने पाहिलं आणि हे सुद्धा सकाम नाही का? 25 ते 55 वयोगटात आलं पाहिजे. सो ऑब्जेक्टिव्ह कॅनॉट बी क्राफ्टेड एज सकाम. ऑब्जेक्टिव्ह मस्ट बी देअर, नो डाऊट अबाउट इट. पण हे करत असताना जास्तीत जास्त व्यापक दृष्टीने, जास्तीत जास्त कोलॅबरेशनने आणि कमीत कमी हिंसेने असं जर का करता आलं तर काय वाईट आहे याच्यामध्ये? अशा पद्धतीने हे आहे आणि त्यात गंमत आहे. हा खेळ आहे लपंडावासारखा, की अरे वा छान मला गोळी मिळाली आज. बाईंनी मला 2 गोळ्या दिल्या. कारण मी वर्गात मुलांना शांत बसवलं. असं काम झालं का? हो झालं. पण त्यामुळे शाळेची शिस्त लागली. असं माझं आहे बाबा, बाकी काय नाही. धन्यवाद. खूप छान. ज्यांनी हात रेज केले त्यांना मी आधी विचारते. 2-3 जण आहेत. ईशान काळे. मला असं विचारायचं होतं, मी ईशानची आई आहे, त्याचंच नाव आलंय तिकडे. मला विचारायचं होतं, की आता मला 2 जणांना आणायचं असेल, तर मला आत्ता जे सेशन चाललंय त्याचं रेकॉर्डिंग ची लिंक कुठे मिळेल, की मी त्यांना पाठवता येईल मला त्यांना आणि मग त्यांना ते ऐकून मग ते जॉइन करू शकतील. अशी गीता धर्म मंडळाच्या YouTube चॅनलवर हो. ही रेकॉर्डिंग दिसेल का? हो, हो, हो. नक्की दिसेल. म्हणजे आता हा व्हिडिओ आपलं हे झाला ना सेशन, की ह्याचा व्हिडिओ आपण आपल्या हां. नेहमीच्या गीता धर्म आपला जो YouTube चॅनल आहे त्याच्यावरती लगेचच टाकणार आहे आणि त्याची लिंक आपल्या नेहमीच्या सगळ्या ग्रुपवरती आपण देऊ. अच्छा, ठीक आहे. ओके. इनफॅक्ट गुगल थँक फॉर्म यू. मध्येच एम्बेड करतोय. त्यामुळे प्रश्नच अच्छा. नाही. माझ्या चॅनलवर आहे, गीता धर्म मंडळाच्या चॅनलवर सुद्धा आपण तो व्हिडिओ अपलोड करू. हो. पण त्याच्या आधीच बरं. लिंक मध्ये येईल. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. उद्या सकाळी जो मेसेज येईल ना त्याच्यामध्ये व्हिडिओची लिंक नक्की आलेली असेल. ओके, ओके, ओके. ओके. थँक यू, थँक यू. एक मला वाटतं आपण शेवटचा प्रश्न घेऊया. बाकी सगळे कव्हर झालेले आहेत आणि मुख्य रेकॉर्डिंग मिळणार आहे हेही सगळ्यांना आता माहिती झालंय. नागेश कुलकर्णी म्हणून एक त्यांना विचार. नमस्कार डीजी सरांना मला एक प्रश्न विचारायचा होता की माझी मुलं साधारण याच म्हणजे 30च्या आसपास आहेत आणि त्यांना याबाबत काय आवड नाहीये भगवद्गीता किंवा तर त्यांना ही आवड निर्माण करण्यासाठी म्हणजे मला त्यांना या कोर्समध्ये घालायचंय. तर निर्माण होऊ शकते आवड असं मला विचारायचं होतं बस. हो हो, का नाही आवड निर्माण होणार? जर का फ्रस्ट्रेशन कधीतरी आलं असेल, कंटाळा कधीतरी आला असेल, हे काय आहे असं काहीतरी आलं असेल, कारण ज्यावेळेला सगळं छान चालतं ना त्याला भगवद्गीता वगैरे आठवणार नाही, गॅरंटेड. पण ज्यावेळेला एखाद्याला धक्का देऊन जातो अचानक आणि तो आपल्याच माणसाकडनं एखाद्याला लागतो, तो जास्ती लागून जातो, अशा वेळेला आठवेल. मग गप्पा मारता मारता असंही सांगता येईल की असं आहे तसं आहे, बघू आपल्याकडे एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे भगवद्गीता नावाची. त्याच्यात सुद्धा अशा विविध विविध कंडिशन्स आहेत, त्या बघ तुला जमल्या तर. नाही तर अगदी फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि ये तर खरं पहिल्या सेशनला. पहिल्या सेशन बघ तर खरं. नाही आवडलं तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम. यथेच्छसी तथा गुरु. ये तर खरं पहिल्या सेशनला. असं सांगून जर का त्याला आणता आलं आणि येऊ दे. आल्यानंतर नक्की आवडेल त्यांना. आणि म्हटलं तसं की ते हृदयाशी जुळेल, त्यांच्या आयुष्याशी जुळेल, असा असा कनेक्ट आहे तो. असा कनेक्ट आहे. गीतेतलं तत्वज्ञान सांगता येईल का? नाही बाबा. पण हे उपयोगाला येऊ शकतं आणि त्याची थोडी प्रॅक्टिस केली आहे, हे गॅरंटेड सांगू शकू. एवढं नक्की. असं सांगा तुम्ही त्यांना आणि मला माझा नंबर द्या. मी बोलीन त्यांच्याशी. काहीच प्रश्न नाही. चालेल चालेल मी नक्की देते. नक्की. करेक्ट. हं? धन्यवाद. आणि आताच एक चॅटवर आलाय मेसेज तो की प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहे आणि एज इज जस्ट अ नंबर. त्याच्यामुळे एक्सलन्स आणि दिस इज गाईड फॉर एक्सलन्स विच इज ऍप्लिकेबल एव्हरीवेअर. त्याच्यामुळे अगदी बरोबर लिहिलंय कोणी मैत्रेयीने लिहिलंय, मैत्रेयी रास्ते. तर आणि सगळ्यांनाच खूप खूप धन्यवाद देते. दातार सर,
मेहेंदळे मॅडम, अस्मिता. भावनाताईंना काहीतरी बोलायचंय मानसी. 1 मिनिट त्यांचा प्रश्न घेऊयात. हो. भावनाताई बोला, तुम्ही लिहिलंय, प्लीज मला बोलायचंय. यू वॉन्ट टू से समथिंग? नमस्कार, मी आपल्या पुण्यातनच बोलतीये. हा. मी ऍक्च्युली आपल्या गीता मंडळाशी जुळलेली आहे, गीता परिवाराशी पण जुळलेली आहे. हा तुमचा आपला जो उपक्रम आहे हा खूप छान आहे. जो आपल्यासोबत दोघांना जुळवून घ्यायचा आहे, ह्याची काहीतरी आपण एक जाहिरात करायला पाहिजे की आम्ही जी पाठवू शकू, स्टेटसला ठेवू शकू, ज्यामुळे हा तरुण वर्ग ह्याच्यामध्ये यावा. हे मी पण खूप विचार करते की तरुण मुलं येत नाही त्या ह्याच्यामध्ये. तर मला खूप आवडला हा आपला उपक्रम की ज्याच्यामध्ये एवढे पैसे भरले तर खूप फायदा आहे. म्हणजे आपल्यासोबत दोघांना घ्यायचं, त्याच्यात आपला फायदा तर आहेच, त्याच्यासोबत दोघांचा फायदा आहे. या उपक्रमाची आपल्याला जाहिरात स्वरूपात काहीतरी हवी आहे. मी संस्कार वर्ग घेते आणि माझ्याशी खूप मुलं आणि असे जुळलेले आहेत. मला फारच आवडला हा उपक्रम. त्याच्यासाठी आपण अवश्य स्टेटसला एक व्हिडिओ केला ना आपण काहीतरी, जसं आता गोखले सरांनी जे बोलले ते त्यांचाच एक व्हिडिओ आपल्याला मिळाला की याचा आपल्याला निष्काम कर्म काय आहे मुलांपर्यंत हे पोहोचणं फार गरजेचं आहे. खूपच सुंदर झाला आपला हे सेशन. धन्यवाद. नक्की 18 एप्रिल पर्यंत ह्या व्यवस्थित काय म्हणूया त्याला आपण, मेसेज येतील. अस्मिता बघणारे मानसी आहे आणि खरोखरच छोटे छोटे व्हिडिओ 2 मिनिटाचे, 1 मिनिटाचे, त्याच्यातले कधी माहिती देणारे, कधी एक्झाम्पल देणारे, असे छोटे छोटे नक्की देईन. भावना, खूप खूप छान वाटलं. डायरेक्ट तुला पण देईन. अस्मिता बरोबर कनेक्ट आहे तुझा, त्यामुळे विल सर्टनली वर्क इट आउट. आणि स्टेटसची आयडिया खूप सुंदर आहे. स्टेटसवर नक्कीच करू आपण. असं 2 मिनिटं 3 मिनिटं खूप झाले, 2 मिनिटाचे सुद्धा करूया. असे आहेत रेडी, आपण करू. सर ती पीपीटी मिळेल का आम्हाला? ते शेअर होईल का पीपीटी? ती जी मी तयार केलेली पीपीटी ती व्हिडिओ मार्फत होणारच आहे. फॉर एक्झाम्पल हा आता म्हणजे हा कोर्स काय हो आहे का? ह्याचा एक छोटासा व्हिडिओ येईल, हा तर त्याच्यात ते दिसेलच तिथे. आणि तो एक 70 सेकंदाचा, 80 सेकंदाचा एक छोटासा व्हिडिओ येईल. व्हॉट इज दिस कोर्स ऑल अबाउट, ही हा योजना मग काय, ते काय उपयोगी येणार. म्हणजे कसं तरुण मुलांना दाखवता येईल ते की बाबा असं असं आहे. दिस इज द नक्की. गिडिंग्स ऑफ द होल कोर्स. खरंय, आणि बरोबर. तशी ते मग येईलच. त्यांना अप्रोच होईल त्यांना जास्त, असं मॅडम म्हणलं हो, तसं. इट इज मोर अट्रॅक्टिव्ह टू देम. नक्की अविनाश, सर्टनली. ठीक आहे. थँक्यू. तुमचा नंबर मिळेल का? जर आता माझा मुलगा आहे, इंजिनिअरिंग करतो, मग त्याला सांगितलं, मग मुलं इंटरेस्ट असतात, तर तुमच्याशी असं आम्ही भेटू शकतो, 2 शब्द त्याला बोललात, समथिंग लाईक गायडन्स, तर इन्फ्लुएन्स अँड ही विल जॉइन, असं काय करू शकतो का आपण? हो, माझा नंबर मी आता चॅटमध्ये दिलाय. नाही तर धनंजय ओखले म्हणून शोधा, वेबसाईट नंबर येऊ बरं. दे. आता मगाशी कसं सांगितलं, या कोर्स बद्दल सुद्धा माहिती हवी असेल तर विचार ना, आणि मला डायरेक्ट फोन करा. उचलला नाही तर 24 तासाच्या आत रिटर्न नक्की. मिनिमम ओके. अॅक्नॉलेजमेंट विदिन 3 आवर्स, पण 24 तासात उत्तर नक्की. थँक्यू सर. थँक्यू. त्याच्यामुळे आजच्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग तर नक्की मिळणारच आहे. जसं गीता धर्म मंडळ आणि डीजी दोन्ही युट्यूब चॅनलवर ते येईल. आणि जी फॉर्मच्या लिंक पुष्कळ वेळा आपल्या इथे चॅट बॉक्सवरती टाकल्या, तर बऱ्याच जणांनी त्या बघितल्या असतील आणि नंतरही त्या मेसेजवर मिळणार आहेत. त्याच्यामुळे त्या नक्की सगळ्यांनी बघा आणि या कोर्सला रजिस्टर नक्की करायचंय. त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय तुमचे फोन आणि मेसेज येण्याची. तर सगळ्यांना धन्यवाद आणि खूप खूप छान, खूप छान. धन्यवाद. सहकारी सर, नमस्ते. महेंद्र मॅडम, डीजी, अस्मिता, तिचे सहकार्यवाह आहे गीता धर्म मंडळाची, तिचेही खूप खूप आभार. थँक्स मानसी. थँक्यू. मानसी स्वतः लीड असोसिएट आहे कंटेंट अँड कंप्लायन्सी. तिची ओळख करून द्यायची राहिली, पण ती स्वतः MA संस्कृत आहे, संस्कृतमध्ये MA आहे. भगवद्गीतेचा छान अभ्यास आहे आणि ती आपल्या टीम मध्ये आहे. नक्कीच. थँक्यू. थँक्यू. बाय. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. थँक्यू. करू नमस्कार. क्लोज मीटिंग. येस. थँक्स दातार सर, मॅडम, थँक्यू सो मच. करू बंद. ओके.